नमस्कार मित्रांनो, एमपीएससी ग्रो टुगेदर आणि एमपीएससी एक्सप्रेस या चॅनलच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो. मी आहे माझे धुमाळ, सहाय्यक कक्ष अधिकारी आहे. त्यानंतर एमपीएससीच्या 2 मुलाखती दिलेल्या आहेत आणि माझी कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा, त्यासोबतच माझी सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी पदी निवड झालेली आहे. आणि मी ज्या स्ट्रॅटेजीज फॉलोअप केल्या होत्या आणि असा काही वेगळा अभ्यास केलेला नव्हता कोणत्याच परीक्षेसाठी, की राज्यसेवाच करायला पाहिजे, कंबाईनच करायला पाहिजे. ओव्हरऑल तुमचा अभ्यास एक जो थोरली सगळ्या विषयांना जे कॉमन आहे, सगळ्या पेपरमध्ये जे कॉमन येतं ते तुम्हाला पाठ असायला हवं. आपल्या चॅनलवरती जे तुम्हाला प्रश्न येत आहेत, ते तुम्ही असे मी प्रश्न शेअर करतो आपल्या चॅनलवरती, जे की तुम्हाला ते पाठ असायला हवेत. कारण ते प्रत्येक परीक्षेमध्ये येतात. आता आपण 2017चा पेपर डिस्कशन करणार आहोत. यापूर्वी आपण ह्याच पेपरचा पहिला भाग केलेला आहे. ह्याचाच पहिला भाग 1 ते 40 पर्यंत केलेले आहेत. त्याला जर तुम्ही प्रेझेंट नसाल, तर तुम्ही तो YouTubeवरती एमपीएससी ग्रो टुगेदर YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित पहा. आताचा आपण चालू करतोय. पहिला क्वेश्चन मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. एमपीएससी ग्रो टुगेदर आणि एमपीएससी एक्सप्रेस या दोन्हीही चॅनलवरती शेअर केलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे पहा तुम्ही, 40 नंबरचा प्रश्न येतो. प्रश्न काय एकदम म्हणजे भूगोलचे प्रश्न. आता मी तुम्हाला एक भूगोलची स्ट्रॅटेजी सांगतो मित्रांनो, की एकदम म्हणजे भूगोल असा पार्ट आहे ना, त्यापैकी तुम्हाला 15 पैकी 15 मार्क येतात आणि एक म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर किंवा अननोन प्रश्न आला तर 14 मार्क येतात. आणि तुम्हाला कंबाईनची प्री पास होण्यासाठी या कोणतीही प्री पास होण्यासाठी तुम्हाला भूगोलमध्ये आउट ऑफ मार्क पाहिजेत. आणि भूगोल ज्याचं स्ट्रॉंग असतं त्याचे सगळे विषय स्ट्रॉंग असतात. त्यामुळे तुम्ही भूगोलवर जास्त फोकस करायला हवं. आणि फोकस करायला हवं म्हणजे काय करायला हवं? तर तुम्ही जे पुस्तक वाचताय, तुमच्याकडे सौदी सरांचा असू द्या, तुमच्याकडे दीपस्तंभचा असू द्या, या तुमच्याकडे केसागर पब्लिकेशनचं खतीब सरांचा असू द्या, या तुमच्याकडे कोणतंही तुमच्या लोकल पब्लिकेशनचा असू द्या, प्रत्येक पब्लिकेशनचं पुस्तक हे बेस्टच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे पुस्तक रेफर करताय तेच रिपीट रेफर करा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रेफर करायची आवश्यकता नाही. आणि त्याच्यातनं दुसरी बाब, की तुम्ही स्वतःचे मॅप तयार करा. भूगोलचा अभ्यास करताना तुम्हाला स्वतःचे मॅप असायला हवं. ते रफ असले तरीही चालेल. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून मॅपवरती प्रॅक्टिस करायला हवी, की तुम्ही जो चॅप्टर वाचताय तो मॅपवरती डायग्राम काढायला हवा. तर तुम्हाला तो भूगोल स्ट्रॉंग होतो तुमचा विषय आणि एकदम परफेक्ट तुम्ही प्रश्न सोडवू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क येतात आणि ते पण 15 पर्यंत तुम्हाला मार्क येऊ शकतात. तर आता आपला पहिला प्रश्न आहे. बघा, पहिला प्रश्न आहे उंची. म्हणजे रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे. आता तुम्ही असं हा प्रश्न म्हणजे मी कसा टॅकल केला होता हे सांगतो. तर या प्रश्नामध्ये, की तुम्हाला आता तुम्ही जितके मार्केटमधले पुस्तकं वाचताय, त्यामध्ये तुम्हाला कधी रायरेश्वराच्या म्हणजे शिखराची उंचीचं म्हणजे मला तरी आलेलं नाही वाचण्यात. तर मी काय केलं होतं, की विशेष आलंय आणि ह्या पेपरमध्ये सर्वाधिक ऑप्शन 3 नंबरचा होता. म्हणजे मला जे स्ट्रॉंग विषय आहेत माझे, इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर पॉलिटी आहे, त्याच्यानंतर जिओग्राफी आहे, त्यानंतर करंट अफेअर्स आहे, त्याच्यानंतर येणाऱ्या हिस्ट्रीमधले काही पॉइंट्स आहेत, जे मला परफेक्ट येतात. त्याच्यामध्ये रिपीट 3 नंबरचा ऑप्शन होत होता. त्याच्यामुळे हे काही मला माहीत नव्हतं. तरी पण मी 3 नंबरचा ऑप्शन टिक करून आलेलो होतो. त्याच्यामध्ये काय, तर ऑप्शन रिपीट होत होता म्हणून. मला ह्याची माहिती नव्हती आणि असा अचानक जर आलेला असेल, तर तुम्हाला जर ऑप्शन्स वाटत असतील बरोबर आलेले, तर ते टिक करू शकता. नसेल तर तुम्हाला जो रिपीट ऑप्शन्स होतोय, तो तुम्ही इथं लॉजिक यूज करू शकता. ही काही कंपल्सरी ट्रिक नाही. त्याच्यानंतर एक बाब तुम्हाला पाठ असायला हवी. एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक पोराला एक ट्रिक पाठ असतेच. ती महाराष्ट्रातील शिखरांची उंची. त्यासाठी कोणती ट्रिक आहे? कसा मी हसतो अत्रे. कसा मी हसतो पर्यंत आहे. अत्रे हे मी ऍड केलेलं आहे पुढचं. कसा मी हसतो हे तुम्हाला माहीतच आहे. आता मी तुम्हाला जे शेअर केलेली आहे फोटो ग्रुपवरती, आपल्या ग्रुपवरती जे शेअर केलेले फोटो आहे, त्याच्यामध्ये ट्रिक दिली आहे बघा. कसा मी हसतो अत्रे, क म्हणजे कळसुबाई 1646 आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर. हे तरी तुम्हाला पाठ पाहिजे, की महाराष्ट्रामध्ये 1646 मीटर उंचीचं सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे आणि ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. हे तुमचा कंपल्सरी प्रश्न आहे, म्हणजे कंपल्सरी पाठ असणारा पार्ट आहे. तो तुम्हाला पाठ असायलाच हवा.
त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे तुम्ही असं ऑप्शन ठेवू शकत नाही काही बाबी की तुम्ही मी पाठ नाही केलं तरी चालेल असं वगैरे नाही. तर ह्या बाबी तुम्हाला पाठ असायलाच हव्या. आता त्याच्यानंतर पुढचं आहे क सा मी हसतो. क कळसुबाई, सा साल्हेर, मी महाबळेश्वर, ह हरिश्चंद्र, स पासून सप्तशृंगी, तो पासून तोरणा, अ पासून अस्तंबा, त्रे पासून त्र्यंबकेश्वर. आता तुम्हाला हे कसं पाठ होणार आहे, तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर सोडवत असाल आणि प्राकृतिक भूगोल जर सोडवत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला जोड्या लावा 2016-17 पर्यंत खूप वेळेस येतं जोड्या लावा, शिखर आणि उंची. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला ही ट्रिक लिहून काढायची आहे. कसा मी हसतो आणि क म्हणजे कळसुबाई, स म्हणजे साल्हेर, म म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्र, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा, अ म्हणजे अस्तंबा आणि त्र्यंबकेश्वर. आणि तिच्यानंतर तुम्हाला एक 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 तिच्यामध्ये ऍड करत राहायचंय की सुरुवातीला तुम्ही टॉपचे 2 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1646 आणि 1567 आणि तिच्यानंतर तिसऱ्याचं कसं लक्षात ठेवायचं, तर लग्न झाल्यानंतर मोस्टली लोक महाराष्ट्रातले कुठे जातात, तर महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणी. तर तिथं किती आहे, तर लक्षात ठेवायचं 1438 रुपये. 1438 रुपये जायला लागतात. 1438 असं लक्षात ठेवा. तुम्ही काहीही ट्रिक यूज करा. 1438 एक तरी पाठ करा तुम्हाला ट्रिकनुसार. महाबळेश्वर लग्नानंतर जातात, त्याला 1438 रुपये खर्च येतो. असं काहीतरी लक्षात ठेवा. मग ती उंची तुम्हाला लक्षात राहते. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक म्हणजे 1600च्या पुढे एकच आहे, 1500 मध्ये एकच आहे, 1400 मध्ये 4 दिलेले आहेत. असे वेगवेगळे प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता ट्रिक आणि त्यानंतर मग तुम्हाला ते परफेक्ट लक्षात राहील. आता पुढचा प्रश्न आहे आपला एकदम सोपा की हा तुम्हाला यायलाच हवा. तो प्रत्येकाला म्हणजे बेसिक प्रश्न आहे त्याच्यामुळे तो यायला हवा. हा प्रश्न बघा तुम्हाला इथं दिलेला आहे. मी आता ग्रुपवरती शेअर केले फोटो, तो तिथं तुम्ही पाहू शकता. दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? ग्रुपवरती शेअर केलेले आहे. दोन्ही पण ग्रुपवरती शेअर केलेले आहे फोटो. त्याच्यानंतर आता तुम्हाला प्रश्न काय बघा, सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा अंतर आहे? आता खूप अवघड वाटायचा प्रश्न नाही, एकदम सोपा प्रश्न आहे, बेसिक प्रश्न आहे. 5वीच्या पुस्तकात किंवा तुम्ही जे स्टेट बोर्डचे पुस्तक वाचता त्याच्यातनं तुम्हाला फिजिकल हा पार्ट कंप्लीट होतो. स्टेट बोर्डाच्या व्यतिरिक्त पुस्तकं वाचायची आवश्यकता नाही. फिजिकल जिओग्राफीसाठी तुम्ही राज्यसेवा प्री देताय, या स्टेट कंबाईनची कोणतीही परीक्षा देताय, ग्रुप सी ची पेपर देताय आणि फक्त राज्यसेवा मेन्ससाठी तुम्हाला जिओग्राफीसाठी 1-2 पुस्तकं ऍड करावे लागतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जिओग्राफी काही नाही. जिओग्राफी तुम्ही फक्त आणि फक्त मॅप रिडिंग प्लस तुमचं जे ऑथेंटिक बुक्स आहेत तितकंच वाचायचं आहे. सोबत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऍड करायचे आहेत, बाकी काहीही करायचं नाही. त्याच्यानंतर आता बघा, सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे? आता बघा, वेळ कशावरनं ठरवते आणि अक्षवृत्त आणि रेखावृत्त ज्यांना व्यवस्थित आहेत त्यांना हा उत्तर बरोबर येतो. तर आता वेळ कशावरनं ठरवते स्थानिक वेळ वगैरे, तर ती रेखावृत्तावरनं ठरवली जाते. आणि अक्षवृत्तावरनं काय ठरवलं जातं, तर दिवसातलं सर्वाधिक तासाचा दिवस आणि सर्वात कमी तासाचा दिवस हा बाब तुम्हाला अक्षवृत्तावरून ठरवते. अक्षवृत्तावरून सूर्याची किरणे लंबरूप पडण्याचा प्रदेश ठरवला जातो. अक्षवृत्तावरून उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि शीतकटिबंधीय प्रदेश तयार होतात. हे अक्षवृत्तावरनं आहे. आणि रेखावृत्तावरनं तुम्हाला टाइम कळतो, त्या स्थानिकचं टाइम करतो आणि सूर्य डोक्यावर किती वाजता येतो हे रेखावृत्तावरनं कळतं. मग रेखावृत्तावरनं हे कळाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पुस्तकामध्ये ही बाब ऍड केलेली आहे की सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवण्यामध्ये कमीत कमी 1 तास 16 मिनिटाचा फरक आहे. म्हणजे जवळपास 2 तासाचा फरक आहे. म्हणजे उत्तर 2 यायला पाहिजे. आता तुम्हाला काय काय आता हे प्रश्न तुम्ही अनालिसिस करताना तुमच्याकडे कोणती कोणती माहिती तुम्ही ऍड केली पाहिजे. मी तुम्हाला इथे लिहिलेलं आहे बघा, विस्तार, रेखावृत्त लिहिलेला आहे, टाइम फरक समजतो. त्याच्यानंतर विस्तार लिहिलेला आहे भारताचा रेखावृत्तीय विस्तार. अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमचा भारतीय रेखावृत्ती हे पूर्वेकडे आहे की पश्चिमेकडे आहे. मग पृथ्वीचा सेंटर पॉइंट कोणता, जो ग्रीनिच
शहरावरून जातो तो आपला सेंटर पॉइंट आहे आणि तिच्या पूर्वेकडील प्रदेश हा पूर्व रेखावृत्त मानले जातात, जे आफ्रिका खंडातला पूर्वेकडचा भाग, भारत, पाकिस्तान, चीन, रशियाचा भाग आणि हा प्रदेश, सर्व प्रदेश तुम्हाला पूर्व भागामध्ये दिसतो आणि पश्चिम भागामध्ये तुम्हाला उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका हे खंड हे पश्चिम भागामध्ये दिसतात. आता मी जे तुम्हाला सांगतोय त्याच्यानुसार तुम्हाला इमॅजिनेशन झालं पाहिजे की उभी रेष ही इंग्लंड वरून जाते आणि तिच्या पूर्वेकडचा प्रदेश आणि पश्चिमेकडचा प्रदेश तुम्ही विभक्त तसा इमॅजिनेशन तुमचं झालं पाहिजे. तितकं जर तुमचं स्ट्रॉंग इमॅजिनेशन जिओग्राफीच्या बाबतीत असेल तर तुम्हाला हिस्ट्री समजते, इकॉनॉमिक्स समजतं, त्यासोबत तुमचं करंट अफेअर्स खूप चांगलं क्लिअर होतं. जिओग्राफी तर तुमचं अब्सोल्यूट होणारच आहे जर तुम्हाला मॅप रिडिंग एकदम स्ट्रॉंग येत असेल तर, मॅप तुमच्या डोक्यात पाठ असतील तर. त्याच्यामुळं जिओग्राफी हा खूप कोर पार्ट आहे. कोणताही सब्जेक्ट सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही तुमची जिओग्राफी क्लिअर असली पाहिजे. आता बघा, ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करताना तुम्ही कोणत्या कोणत्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे. ते रेखावृत्त हा टाइमचा फरक किंवा स्थानिक वेळ ठरवतो. त्याच्यानंतर भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 38 पूर्व ते 97 पूर्व. अगोदर तुम्ही 38 ते 97 इतकं तरी लक्षात ठेवा. परीक्षेला हे सुद्धा आलेलं आहे. 38-7 ते 97-25 हा पूर्व भारताचा विस्तार आहे. आणि तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72 ते 80 म्हणजे 8, जवळपास 8 रेखावृत्त भारतातून, महाराष्ट्रातून जातात. असं लक्षात ठेवा. फक्त भारताचा 68 ते 97 सुरुवातीला, नंतर तुमचा अभ्यास होत दुसऱ्या तिसऱ्या रिडिंगला प्रश्न सोडवताना तुमचा आपोआप तो ऍड होणारे पुढचे आकडे. त्यानंतर महाराष्ट्राचा 72 ते 80 हे दोन्ही प्रश्न रिपीट झालेले आहेत. त्यानंतर आता तुम्हाला रेखावृत्त, जे 3 रेखावृत्त खूप महत्वाचे आहेत. एक सर्वात शून्य रेखावृत्त आहे, त्याला विषुवृत्त म्हणतात. त्याच्यानंतर उत्तरेकडे 23.5 अंशावर जो रेखावृत्त आहे त्याला कर्कवृत्त म्हणतात आणि दक्षिणेकडे 23.5 अंशावर जो अक्षवृत्त आहे त्याला मकर वृत्त म्हणतात. आता मकर वृत्त ते कर्कवृत्त हा जो प्रदेश आहे हा पूर्ण उष्णकटिबंधाचा प्रदेश आहे. त्याच्या मग आपल्या भारतातनं जो रेखावृत्त जातो, अक्षवृत्त जातो, सगळ्यात महत्वाचा कोणता आहे? तो कर्कवृत्त आहे. मग तो कर्कवृत्त कोणत्या राज्यातनं जातो? तर 8 राज्यातनं जातो. मग ती राज्य कोणती कोणती? आता मी जे नावं सांगतोय ते तुम्हाला आपोआप इमॅजिनेशन झालं पाहिजे. पहिलं राज्य आहे गुजरात, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं राजस्थान, चौथं छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा, त्याच्यानंतर मिझोरम. जे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला आपोआप लक्षात आले पाहिजेत. त्याच्यानंतर भारतातलं प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तानुसार ठरवली जाते? तर 82.5 अंश पूर्व रेखावृत्त. ते कुठून जातं? अलाहाबादच्या जवळून. हे झालं, याबाबतची तुम्हाला माहिती असायला हवी, तर तुमचं हे उत्तर बरोबर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 43 नंबरचा. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौक किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे, पाठच असलं पाहिजे. हा रिधम मध्ये पाठ राहणारा शब्द आहे. तो कसा बघा? 3,07,773. 3,07,773 आणि टक्केवारी आहे 9.36%. हे पाठच पाहिजे, तिच्याशिवाय तुम्हाला मार्क येत नाही. तुम्ही पाहताय आता बघा, प्रत्येक बाब पाठांतराची येते, त्याच्यामुळं तुम्हाला ही सुद्धा बाब पाठ असली पाहिजे. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय काय माहिती असायला हवी याच्या अगोदरच, तर राजस्थान 1 नंबरचं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातलं. 2 नंबरला आहे मध्य प्रदेश, 3 नंबरला आहे महाराष्ट्र आणि पुढचा पण 1 नंबर तुम्ही लक्षात ठेवून घ्या, 4 नंबर आहे युपी. आता ह्याचे क्षेत्रफळ कसे लक्षात ठेवायचे, पूर्ण डिटेल ठेवायचे का नाही? 3,40,000 42,000 काहीतरी असा राजस्थानचा आहे. पुढचं पाठ करायचं नाही. 3,42,000. त्याच्यानंतर मध्य प्रदेश किती आहे? 3,08,000. आपल्या खूप जवळचा आहे, 3,08,000. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे 3,07,713 आणि 9.36% क्षेत्रफळ भारताचं त्यांनी व्यापलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी आहे 4 नंबरला 2,40,000. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 3,42,000 राजस्थान, मध्य प्रदेश 3,08,000, महाराष्ट्र 3,07,713 आणि युपी 3,40,000. असं तुम्ही लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर आता ह्याच्यासोबत तुम्ही काय लक्षात ठेवायला हवं? सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य.
बाय बाय साईडला, साईड बाय साईड तुम्हाला हे सुद्धा माहित असायला हवं, कारण आता सर्वाधिक विचारलेत किंवा महाराष्ट्र राज्याचे विचारलेत, सर्वात कमी विचारू शकतात कोणत्या राज्याचं आहे, आणि तो आपल्या शेजारचं राज्य आहे, शेजारच्या राज्याबद्दल विचारू शकतात स्टेटमेंटमध्ये. तर गोवा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य गोवा आहे, जे 3702 चौरस किलोमीटर आहे. त्याच्यानंतर सिक्कीम 7096 आणि त्रिपुरा 10,000 आहे, 10,400. तर तुम्ही लक्षात ठेवायला हवं, गोवा आणि सिक्कीम, तरी गोवा 3700च्या जवळपास आहे, 3700 लक्षात ठेवा, आणि सिक्कीम हे तुम्ही लक्षात ठेवा 7,000, इतकंच लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा नाही. आता ह्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय एक्सपेक्ट होऊ शकतं, तर भारताचं क्षेत्रफळ, भारताचं डायरेक्ट क्षेत्रफळ विचारू शकतात, जगाच्या किती टक्के व्यापलं हे विचारू शकतात, आणि कितवा नंबर आहे ते विचारू शकतात, किंवा उतरत्या क्रमाने जगातल्या देशांचा उतरता क्रम लावण्यासाठी विचारू शकतात. तुमच्याकडे ऑप्शन्स हे तुमचे रेडी पाहिजेत. हे पाठांतराचा विषय आहे, हा पाठच पाहिजे. आणि भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. जगाच्या ते किती आहे? 2.42%. खूप वेळेस परीक्षेला प्रश्न आलेला आहे स्टेटमेंटमध्ये. 2.42% जगाच्या क्षेत्रफळ आहे. लोकसंख्या किती आहे? 17.6%. जगाच्या लोकसंख्या भारतामध्ये 17.6% आहे, आणि क्षेत्रफळ 2.42%. त्यामुळे ह्या बाबी तुमच्याकडे पाठ असायला हव्या. त्याच्यानंतर भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक येतो? 7वा क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार. आता पहिला कोणता आहे? आता तुम्हाला मॅप पाठ पाहिजे. बघा मॅप, रशिया, मी तुम्हाला डायरेक्ट वाचून दाखवतो 7, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रिक तिचे म्हणजे कसं लक्षात ठेवलं होतं मी. रशिया, कॅनडा, चीन, USA, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत. आता बघा मॅपमध्ये, आता सुरुवात तुम्ही पहिलं तर लक्षात ठेवा रशिया. रशिया नंतर काय करायचं? कॅनडाकडे जायचं. त्याच्यानंतर आणि आशियामध्ये यायचं चीन. त्याच्यानंतर आणि USA मध्ये जायचं. म्हणजे रशिया, कॅनडा, चीन आणि USA हे झाले 4. त्यानंतर USA नंतर म्हणजे अमेरिकेनंतर लगेच तिथं खाली यायचं ब्राझील. ब्राझील झालं. ब्राझील नंतर तुम्ही लगेच खाली जायचं ऑस्ट्रेलिया, आणि ऑस्ट्रेलिया नंतर भारत यायचं. ऑस्ट्रेलिया नंतर भारत. हे तुम्हाला नकाशावर दिसणारे मोठे मोठे स्टेट: रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत. ते नकाशात तुम्ही उडी मारायची, असं इकडच्या बाजूला उडी मारायची आणि ह्या बाजूला उडी मारायची, असं नकाशावरती तुम्हाला दिसतं. ते कसं मॅनेज करायचं ते पाठ करायचं, असं तुलनात्मक लक्षात ठेवून. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न कसा सोडवला होता ते सांगतो मी तुम्हाला, मी सोडवलेला. आता प्रश्न आहे, दक्षिण बिहारमधील डॅश डॅश हे सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये दिसेल पण, जे फोटो मी शेअर केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल पण की मी ते तुम्हाला जे लिहून तिथे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा मी कसा सोडवला होता हा प्रश्न मी सांगेन तुम्हाला, कारण मला 2017च्या पेपरमध्ये 64 मार्क होते. त्याच्यानंतर आता पहिलं बघा ऑप्शन कसं इलिमिनेट होतं. तुमचं नॉर्मल अभ्यास, काय अवघड विचारत नाही. मला पण माहित नव्हतं की हे कोणतं शहर आहे आणि काय ते काय, काहीही माहित नव्हतं. मी कसं सोडवलं होतं हे सांगतो तुम्हाला. पहिलं रांची, मला डेफिनेटली माहित आहे रांची ही झारखंडची राजधानी आहे, आणि इथं दक्षिण बिहारचं विचारलं, बिहार आणि रांचीचा काहीही संबंध नाही, कट झाला प्रश्न, म्हणजे कट झालं एक ऑप्शन. आता राहिले कोण? दालमिया नगर. आपण काही वाचलेलं नाही, न्यूज मध्ये वाचला असेल तर तो खूप बेस्ट मुलगा, वाचलं नसेल तर माहित नाही. चला पुढे येतो, हे ऑप्शन ठेवलं. त्यानंतर रूरकेला. रूरकेला काय आपण खूप वेळेस ऐकतो, रूरकेला ओडिसा राज्य. पोलाद म्हणजे तुम्ही जर पंचवार्षिक योजना वाचत असल्या, म्हणजे सुरुवातीला आपण कोणताही पुस्तक वाचत असेल किंवा कोणतीही स्कीम वाचत असेल तर आपल्या खूप डोक्यात फास्ट मध्ये राहतं. 2 नंबरची कोणती आहे आपली स्कीम, 2 नंबरची पंचवार्षिक योजना वाचत असताना रूरकेला खूप वेळेस लक्षात येतं. त्याच्यामध्ये ते कुठं आहे? ओडिसामध्ये. मी लक्षात कसं ठेवलेलं होतं, रुक रुक के चलती हे कुणाची गाडी? तर जर्मनीची. जर्मनीमध्ये गाड्या तयार होतात, हे तर आपण खूप वेळेस ऐकतो. जर्मनीच्या गाड्या रुक रुक के चलती है. आणि स्टीलचा म्हणजे गाडी तयार करण्यासाठी स्टील लागतं. जर्मनी जगामध्ये गाड्या बनवण्यासाठी टॉपची कंट्री आहे. बेस्ट गाड्या 4 व्हीलर वगैरे जर्मनीमध्ये बनवल्या जातात. आणि रूरकेला म्हणजे गाडी रुक रुक के चलती है. पोलाद जर्मनी, रुक रुक के रूरकेला, आणि ते ओडिसामध्ये. असं ह्या सर्व बाबी ह्या ट्रिकच्या माध्यमातून मी लक्षात ठेवला होता. मग त्याच्यामुळे माझं रूरकेला ओडिसामध्ये आहे. ऑप्शन तिसरं कट झालं. आता चौथं ऑप्शन आहे आसनसोल. तुम्ही जर रेल्वे स्टेशनवर पुणे
किंवा मुंबई जर खूप प्रवास करत असाल तर एक लक्षात ठेवा, खूप वेळेस मुंबईच्या तर स्टेशनवर असाल ना, आसनसोलचं खूप वेळेस लक्षात येतं तिथं म्हणजे अनाउन्समेंट होत असते. तुम्हाला तिथं पण तुमची जॉग्राफी लक्षात येते. म्हणजे आसनसोल हे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. प्लस मध्ये तुम्ही जर खूप न्यूजपेपर वगैरे वाचत असाल ना, तर ह्या आसनसोलचं खूप वेळेस रेफरन्स येतं. जे वेस्ट बेंगॉल मधलं आसनसोल हे म्हणजे डेव्हलप सिटी आहे, त्यासोबत इंडस्ट्रीयल सिटी आहे. त्यामुळे हे कट झालं. मग राहिला प्रश्न फक्त दुसऱ्या ऑप्शनचा, दालमिया नगर. आता दालमिया नगर बद्दल मला माहित नाही आणि बाकीच्या 3 ऑप्शन बद्दल मला माहित आहे. मग डेफिनेटली तुमचं 2 नंबरचं उत्तर टिक करून यायचं आणि उत्तर बरोबर येईल तुमचं. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, मी तुम्हाला ते शेअर करतोय. ग्रुपवरती शेअर केलेली आहे, फोटो पहा. प्रश्न कोणता आहे? चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? आता चिल्का सरोवर प्रत्येकाला, म्हणजे आपण फिजिकल जिओग्राफी वाचत असताना आपण प्रत्येक जण भारताचा नकाशा पाहतो. ते सोडा, प्रत्येक जण भारताचा नकाशा पाहत असतो. मग तुम्हाला तिच्यावर जे आहेत पूर्व किनारपट्टीवर जे सरोवर आहेत, नद्यांचे प्रदेश आहेत, ते तुम्ही कसं लक्षात ठेवायला हवे हे महत्वाचं आहे. तुम्हाला इथनं म्हणजे चिल्का सरोवरानं म्हणजे एमपीएससी तुम्हाला चान्स देते, अभ्यासाला वेळ देते की तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्हाला काय नकाशावरती हायलाइट करायचं आहे, स्वतःला तुम्हाला काय माहिती पाहिजे. चिल्का सरोवर सगळ्यांना माहित आहे. चिल्का सरोवर तिथं भरपूर त्याच्याबद्दल पाठ असेल, 2 किलोमीटर दूर आहे, इतकं क्षेत्रफळ आहे त्याचं. त्यानंतर ते उडीसा राज्यात आहे, भरपूर भरपूर त्याच्याबद्दल पाठ असेल. पण फिजिकल त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला नकाशावरती दिसलं पाहिजे. डायरेक्ट असं डोळ्यासमोर चिल्का सरोवर आणि उत्तरेकडनं कोणती नदी, दक्षिणेकडनं कोणती नदी, ह्या सर्व बाबी लक्षात आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आता बघा, कृष्णा आणि कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान कोणती आहे? तर ती पुलिकत आहे. पुलिकत सरोवर हे कृष्णा आणि कावेरीच्या मध्ये आहे. त्याच्यानंतर गोदावरी आणि कृष्णाच्या मध्ये कोणतं आहे त्रिभुज प्रदेशामध्ये? कोल्लेरू. कोल्लेरू आहे, ते आहे. त्याच्यानंतर गंगा आणि महानदीच्या दरम्यान असं काही नाही. त्याच्यानंतर महानदी आणि गोदावरी नदी यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान चिल्का सरोवर येतं. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. माझ्याकडे नकाशाचा पण फोटो आहे, मी ते तुम्हाला शेअर करतो. नकाशामधनं म्हणजे मी ह्या डिस्कशनच्या वेळेसच तुम्हाला तो द्यायचा ठरवलेला होता, तुम्हाला तो लक्षात येईल. म्हणजे नद्यांमधनं लक्षात राहता येतं. तुम्हाला प्रत्येक वेळेस नकाशा पाठ असला पाहिजे. आपल्या ग्रुपवरती मी प्रत्येक वेळेस एक वेगवेगळे नकाशे वगैरे शेअर करत असतो. ते नकाशे शेअर करण्यामागचा उद्देश हाच आहे की ते तुम्ही पाहिले पाहिजेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा तुम्हाला पूर्णतः मॅप रिडिंगचा प्रश्न आहे. आता ह्याच्यानंतरचा जो मी प्रश्न सोडवला होता, ज्याची इन्फॉर्मेशन मला माहित नव्हती, परंतु मला माहिती असलेला ट्रिक, म्हणजे जितकं मला माहिती आहे, माझ्याकडे असलेला अवेलेबल डाटा, त्यावरनं मी जे प्रश्न सोडवलेले होते ते मी तुम्हाला सांगतो. कसं म्हणजे तुम्ही जितकं तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्याचा वापर करून आणि इलिमिनेशन टेक्निकचा वापर करून तुम्ही कसे प्रश्न सोडवू शकता, आता ह्या प्रश्नातनं तुम्हाला समजेल. आता आहे कोणता? 46 नंबरचा प्रश्न. 46 नंबरच्या प्रश्नाचं बघा, जिल्हा दिलंय आणि जलाशयाचं नाव दिलेलं आहे. जिल्हा आणि जलाशयाचं नाव. आता मला माहित असलेलं ऑप्शन मी अगोदर वाचून घेतो. ह्या सर्व बाबी तुम्हाला 10 ते 12 सेकंदात करायचे परीक्षेमध्ये. आता मी काय केलेलं होतं बघा, ठाणे जिल्हा, त्याच्यानंतर ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग विचारले. आता मला माहित असलं धामापूर, भातसा, फणसवाडी आणि कालाते. तर मला माहित असलेलं एकच होतं, ठाणेचं भातसा. मी तितकीच जोडी लावली अगोदर आणि त्यानंतर पाहिलं की एकचं 2 असलेले ऑप्शन किती आहेत. एकचं 2 असलेले ऑप्शन किती आहेत, तर कोणते आहेत? 1 नंबरचा आणि 4 नंबरचं हे 2 ऑप्शन असे आहेत की अ चं 2 हे उत्तर दिलेलं आहे आणि जे मला 100% माहित आहे. त्याच्यानंतर माझे ऑप्शन 2 कोणते कट झाले? माझा 2 नंबर आणि 3 नंबर कट झाला. त्याच्यानंतर मी पुढचे ऑप्शन्स पाहिले
की डी मध्ये काय केलेलं आहे की डी मध्ये पहिल्याही पर्यायामध्ये आणि चौथ्याही पर्यायामध्ये सेम म्हणजे ऑप्शन दिलाय, म्हणजे एक दिलेला आहे. मला समजलं की डीचं एक आहे, म्हणजे सिंधुदुर्गचं धामापूर आहे. मग माझ्याकडे आता 50% आलं की रत्नागिरी आणि रायगड याच्यामध्ये कोणतं असेल. तर तुम्हाला मग तुमचं जे बेसिक नॉलेज, नावं, त्याच्यानंतर तुम्ही वाचलेलं आतापर्यंत तुमचा म्हणजे नकाशा वाचन असू द्या, पुस्तकातलं वाचन असू द्या, जे तुम्ही इथं वापर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 किंवा 4 मधला पर्याय निवडायचा आहे, जे तुम्हाला बरोबर असेल. म्हणजे तुम्हाला जास्त विचार करत बसायचं नाही. रत्नागिरी फणसवाडी असेल की रायगडचं कालोते असेल. मग तुम्हाला जो असेल तो वापरा किंवा तुमच्या अनुभवातनं तुम्ही कधी ऐकलं असेल, वाचनात आलेलं असेल किंवा तुमचे मित्र वगैरे असेल, हे सगळं तुम्ही इथं यूज करायचं आहे. मग मी 1 नंबर टिक करून आलेला होता, जे मला फक्त 2च माहिती होते, त्यातलं माझं बरोबर आलेलं होतं. मग ह्याच्यामध्ये काय रत्नागिरीमध्ये फणसवाडी आहे आणि रायगडमध्ये कालाते. हे तुमचं उत्तर येतं तसं. तुम्हाला यूज करायचं आहे की वेगवेगळ्या टेक्निक. तुमचं कधी कधी काय असतं, अभ्यास खूप चांगला असतो आणि ज्या अशा गोळ्या असतात ना, त्या गोळ्या तुमच्या काही बरोबर यायला हव्यात. तर तुम्ही ते 60 प्लस जाता. तुमच्या बेस्ट अभ्यासावर तुम्ही 50 प्लस जाऊ शकता आणि तुमचं लक आणि तुम्ही त्या दिवशी मारलेल्या गोळ्या, अंधाधुंद बॅटिंग केलेली, प्रत्येक बॉलला तुमचा 6 लागलेला, हा तुमचा म्हणजे एका मॅच मध्ये तुम्ही डबल सेंचुरी करू शकता. तुमच्या त्या दिवशीच्या बॅटवर बॉल आला पाहिजे. तुम्ही टुकटुक करून खेळू शकता, तुम्ही शतक करू शकता, म्हणजे वेल प्लेड करून व्यवस्थित रन काढून तुम्ही 100 रन तर करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर तुम्हाला अनबिलिव्हेबल किंवा 200 प्लस स्कोअर करायचा आहे किंवा आपण मॅचचं बोलतो क्रिकेटमध्ये 200 प्लस रन काढायचे असतील किंवा परीक्षेमध्ये 60 प्लस मार्क घ्यायचे असतील, तर तुमच्या काही गोळ्या जे तुम्ही तुमच्या सगळं टेक्निक वापर करून जे मार्क घेतलेले आहेत, ते मार्क तुमचे बरोबर आले पाहिजेत किंवा ते ऑप्शन तुमचे बरोबर आले पाहिजेत. त्यावेळेस तुमचं म्हणजे मी सांगेन अभ्यास स्ट्रॉंग आहे, एकदम बेस्ट अभ्यासावर तुम्ही 50-55 जाऊ शकता. पण तो 60 प्लस जाण्यासाठी काही तुमच्या अंदाधून बॅटिंग सुद्धा व्यवस्थित चाललेली पाहिजे. असं माझी काही परीक्षा चालायची आणि ते केव्हा चालू शकते, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला असेल तर. त्यावेळेसच तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नाच्या जवळ जाता. इथं मला हेच माहित नाही, पहिलीच पेपर देतोय, माझा अनालिसिस कमी आहे आणि मी म्हणलं डायरेक्ट मला भातचाही माहित नाही आणि ऑप्शन कसं कट करायचे हे महिने प्रत्येकाला मी जोडी लावायचा प्रयत्न करतोय, मी 50% पर्यंत जात नाहीये, त्यावेळेस तुमचं अवघड होतं. त्यावेळेस तुम्हाला मार्क येत नाही, ते निगेटिव्ह मध्ये जातं. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे जो मी ग्रुपवरती शेअर करेन, 47 नंबरचा. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत मी काही इम्पॉर्टंट जलाशय दिले आहेत. तिथं कोपऱ्यात तुम्हाला इम्पॉर्टंट जलाशय म्हणून दिसेल, जे तुम्हाला पाठच असावे, कारण ते विशेष आहेत आणि परीक्षेला खूप खूप रिपीट होतात. आणि जे आपण वेगवेगळ्या तुम्ही जर पेपर बघितले आयोगाचे, तर हे रिपीट झालेले आहेत आणि सिंगल लाईनर मध्ये पण येतात आणि कधी कधी ते जोड्या लावामध्ये येतात. सिंगल लाईनर मधले बघा, सिंगल लाईनर मध्ये येणारे धोम हे खूप वेळेस आलेलं आहे आणि एक चिन्ह पण दाखवतात साताऱ्यामध्ये. आणि हे कोणतं आहे, आपण जास्तीत जास्त लक्षात ठेवतो कोयना, ते कोयनेच्या जवळच आहे, पण धोम. आणि परीक्षेमध्ये 3-4 ऑप्शन मध्ये धोमचं येतं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे नाव आहे इतकं लक्षात राहत नाही. आपण सातारा म्हणलं की कोयना 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 लक्षात ठेवतो आणि त्याच्यामुळे ह्या छोट्या धरणाकडे आपली म्हणजे नजर जात नाही. तर आपली नजर त्याच्याकडे घालण्यासाठी आणि त्याला जास्त प्रकाशात आणण्यासाठी आयोगाने धोम धरणाला खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मी स्वतः 2017च्याच मेन्स मध्ये धोम धरणावर आलेला होता, माझा चुकलेला आहे प्रश्न आणि PSI माझी 1 मार्काने जाण्याचा हा पण एक कारण असेल किंवा माझं अशा छोट्या छोट्या चुका झालेल्या होत्या त्याच्यामध्ये, धोम धरण चुकलेलं होतं, त्याच्यामुळं हे पाठ असू द्या. धोम सातारा. अरुणावती नदी पण आहे, पैनगंगा नदीची उपनदी आहे, त्यावरतीच अरुणावती हे सरोवर आहे आणि जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेगळं नाव आहे, परीक्षेला रिपीट होतं. त्यानंतर एलदरी हे परभणी जिल्ह्यामधलं आहे. सहसा मराठवाड्यामध्ये जास्त असं लक्षात येत नाही, परंतु एलदरी लक्षात ठेवा, दक्षिण पूर्णा नदीवरती आहे धरण. त्याच्यानंतर इटिया डोह गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. कन्फ्युज होतं भंडारा की गोंदिया परीक्षेमध्ये, कारण आपण खूप स्पीड मध्ये असतो आणि ते प्रेशर हँडल करताना आपल्याला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे काही असे ट्रिकच्या टाईप किंवा असे काही एक 10-15 जलाशय असे पाठ करून ठेवायचे की ज्याच्यानं तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करता येईल. मग त्याच्यातले माझे असे मी 10-15 केले, त्याच्यातले तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट जलाशय जे पाठच असायला हवे
परीक्षेला रिपीट होतात ते तुम्हाला इथे साईडला मी केलेलं आहे. तिच्यानंतर आहे बघा 47 नंबरचा प्रश्न, जो ग्रुपवरती मी शेअर केला त्याचं एक्सप्लेनेशन. 47 खालीलपैकी कोणती जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे किंवा नाही. आता मला माहित आहे ऑप्शन कसं इलिमिनेट करायचं. तर पहिलं आहे बी विधान बघा, बी मध्ये काय दिलेलं आहे, येलदरी. आता मला पाठ केलेले जलाशयामधलं येलदरी परभणीला आहे. पण माझे कोणते दोन ऑप्शन कटले. 2 नंबर मध्ये बी आहे, मी ते कट करून टाकलं, आणि 3 नंबर मध्ये बी आहे ते कट झालं. ए आणि 1 आणि 4 नंबरचं ऑप्शन राहिलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये 3 जलाशय पण आहेत आणि जलविद्युत केंद्र आहेत. ते कोणतं, खोपोली, भिरा आणि भिवपुरी. आणि त्याच्यातलं भिरा आणि भिवपुरी मला माहित होतं. वैतरणा आपण खूप वेळेस म्हणतो, वैतरणा नदी पालघर, ठाणे ह्या जिल्ह्यामध्येच आहे. रायगडचा काही संबंध येणार नाही, त्याच्यामुळे एक ऑप्शन पण कट झालं. जे मला म्हणजे आपण खूप वेळेस ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत त्या वैतरणा, उल्हास, त्यानंतर तानसा, ह्या म्हणजे आपल्याला लक्षात येणार आहेत. आणि जे वरचे शब्द आहेत जे कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला उठून दिसतात, जे यांच्याशिवाय कम्प्लीटच होत नाही कोकणचा भूगोल वाचत असाल तर. त्याच्यामुळे तुम्हाला ते ऑप्शन कट झालं. एक पण कट झालं. राहिला मग 4 नंबरचा प्रश्न. आणि 4 नंबर मध्ये मग तुम्हाला सी आणि डी बरोबर करून. आणि सगळ्यात महत्वाचं, रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते आहेत, खोपोली, भिरा आणि भिवपुरी. हा 3-4 वेळेस रिपीट होणारा क्वेश्चन आहे. आणि टाटा पॉवरचे हे 3 प्रकल्प आहेत. टाटा पॉवर अंतर्गत हे 3 प्रकल्प आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट असलेले ते 3 प्रकल्प महत्वाचे आहेत. त्याच्यामुळं हे तुम्हाला पाठच असायला हवं. रायगड जिल्ह्यात 3ही प्रकल्प आहेत, टाटा समूहाचे चालवले जातात. आता त्यानंतर एक महत्वाचा प्रकल्प जो परीक्षेला मेन्स मध्ये येतो आणि म्हणजे पायाभूत सुविधेमध्ये खूप वेळेस प्रश्न येत होतो, आणि त्याच्यातलं म्हणजे एबीसीडी पर्यायामध्ये येतो. त्याच्यानंतर पहिला कोणता आहे, महाराष्ट्रातला कोयना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तो सातारा. त्यानंतर त्याची विद्युत निर्मिती क्षमता किती आहे, तर 920 मेगावॅट. हा पॉइंट 2-3 वेळेस आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची त्याला जीवनरेखा म्हणतात, हे येतात. आणि त्याच्याला शिवसागर नाव आहे त्याच्या डॅमला. हे प्रश्न रिपीट होतात. तुम्ही आता प्रत्येक जणालाच म्हणजे आपल्या जे कंबाईनचं ऐकत आहेत त्या प्रत्येकाला कोणती ना कोणती जॉब हवा आहे, नोकरी पाहिजे. तर मी तुम्हाला मित्रांनो सांगतो, तर मी आता महापरीक्षेच्या 2-3 परीक्षा पास झालेले आहेत. असा काही विशेष अभ्यास केलेला नव्हता तिच्यासाठी. मी ज्यावेळेस कर निर्धारण झालो त्यावेळेस राज्यसेवेची मेन्स देत होतो. मेन्सच्या अगोदर 8 दिवस पेपर होता आणि जस्ट पेपर देऊन आलेला होता. त्याच्यामध्ये पण कर निर्धारण झालेलं होतं. त्याच्यानंतर सहाय्यक ते गुप्त वार्ता अधिकारी, मेन्स झाल्यानंतर मेन्स त्याची झाली होती एक्झाम. जस्ट असाच देऊन, असं स्पेशल अभ्यास करून कोणताही पेपर दिलेला नव्हता. त्यानंतर फोकस देऊन केलेला आपलं कंबाईनच्या मेन्स आणि राज्यसेवा मेन्स. तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईनचा व्यवस्थित अभ्यास करताय, बाकीच्या सर्व एक्झाम तुमच्या आपोआप निघून जातात, त्या आपोआप येतात. मग त्या एक्झाम निघण्यासाठी तुम्हाला असं पाठांतर आहे ना, ते तुमचं स्ट्रॉंग पाठांतर लागतं. स्ट्रॉंग पाठांतर मी म्हणतोय, सर्व गोष्टी पाठ होत नसतात आणि त्या पाठ करायच्याही नसतात, पण काही अशा गोष्टी असतात ज्या पाठ कराव्या लागतात आणि त्यासाठी काही स्पेशल वेळ द्यायची गरज नाही. तुम्ही जितकं जास्त रीडिंग करत राहाल, जितकं जास्त तुम्ही त्याच्यावर हायलाईट करत राहाल, ते आपोआप पाठ होतं. आणि तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसं सोडवत जाल तसं तुम्हाला ते बाबी आपोआप पाठ होतात. कारण एखादा प्रश्न तुम्हाला रिपीट येतोय, ते आपोआप पाठ होतं आणि ते लक्षातही राहतं. मग तुम्ही ते लक्षात ठेवायला हवं. आणि हे परीक्षेला येतं, एलिमिनेशन टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न जास्त बरोबर आणू शकता. त्यानंतर एक महत्वाचं धरण आहे अमरावती जिल्ह्यातलं शहापूर, आणि जलविद्युत प्रकल्प आहे तो शहापूर अमरावती मधला. हा एक वेगळा आहे, आपण कधी वाचण्यात येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिलेला आहे शहापूर अमरावती जिल्हा. लक्षात ठेवा परीक्षेला कधी आलं तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 48 नंबरचा, जो मी तुमच्या आपल्या ग्रुपवरती शेअर करतोय. पहा सर्वांनी, काही तुम्हाला प्रश्न वगैरे असतील तर ते मला मेसेज करत चला, मी त्याचे उत्तर देत जाईल म्हणजे प्रत्येकाला. ग्रुपवरती म्हणजे 2 चॅनल आहेत आपले, एमपीएससी ग्रो टुगेदर आणि एमपीएससी एक्सप्रेस. या दोन्ही चॅनल वरती मी क्वेश्चनचे जे हे केले एक्सप्लेनेशन केलेले आहेत ते शेअर करतोय.
आता त्यातलं बघा, तुमचा मॅप रिडिंग किती महत्वाची आहे ह्या प्रश्नातनं तुम्हाला येतं. मी भूगोल शिकवताना तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतोय मॅप रिडिंग, मॅप रिडिंग, मॅप रिडिंग. त्यासाठी सांगतो तुम्हाला मॅप रिडिंग ह्या बाबी खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही किती व्यवस्थित मॅप रिडिंग करताय आणि तुम्ही स्वतःचे मॅप किती काढलेले आहेत याच्यावरनं तुम्हाला प्रश्न भूगोलचे कोणतेही असेल, म्हणजे मेन्स असो, प्री असो, आणि जर तुमचा मॅप स्ट्रॉंग असेल तर तुमचे इकॉनॉमिक्सचेही येतात, तुम्हाला व्हिज्युअलायझेशन होतं आणि लवकर पाठांतर पण होतं. त्याच्यामुळं मॅप रिडिंग एक चांगल्या पद्धतीने असू देत. चला, तुमचं मॅप रिडिंग स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे, मॅपवर कमांड असणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता दिसत असेल 48 नंबरचा प्रश्न आहे. अविधान बघा, पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमावर नरसोबाची वाडी आहे. कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगररांगामुळे वेगळी होतात. वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. आता महाराष्ट्रात अभ्यास करणाऱ्या सुरुवात केलेल्या मुलांना सर्वांना हे माहित असतं, शेवटचं स्टेटमेंट की प्राणहिता नदी वर्धा आणि वैनगंगाच्या एकत्र प्रवाहाला म्हणतात, हे तुमचं बरोबर येतं. त्याच्यानंतर पंचगंगा आणि कृष्णा नरसोबाची वाडी दत्ताचं जागृत देवस्थान आहे असं वगैरे आपण वाचतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि कृष्णा, आणि तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर कन्फ्युजन कुठं होणार आहे, कृष्णा आणि भीमा नद्यांचं महादेव डोंगर रांगा. तर मी एक तुम्हाला एकदा छोटा नकाशा काढलेला आहे, तो काय मी पुस्तकात पाहिलेला नव्हता, स्पीड मध्ये एक्सप्लेनेशन तयार करताना ते केलेलं आहे, कारण ते पाठ आहे नकाशा. तो कमीत कमी मी एक 50 ते 60 वेळेस प्रत्येक वेळेस रिडिंग करताना जिओग्राफीची ते केलेलं आहे. आणि एक्सप्लेनेशन म्हणजे एकाही नदीचा जर प्रश्न आला तर ते बाकीचे सगळे काढून घ्यायचे. माझं स्वतःच असं इतकं पाठ झालेलं आहे. 49 कुठं सर, 49 नंबरचा रेफरन्स कुठून घेतला आहे? 49 नंबरचा आणखी आपलं प्रश्न चालू नाहीये, आपला सध्या 48 नंबरचा प्रश्न चालू आहे. त्याच्यानंतर प्रश्न तुम्ही जे विचारताय त्याचं बघा, 49 नंबरचा रेफरन्स कुठून घेतला आहे? आपला 49 नंबरचा नाही तर 48 नंबरचा प्रश्नाचं डिस्कशन चालू आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला एक नकाशा शेअर केलेला आहे, तिथे लक्षात ठेवा तुम्ही कुठूनही एकत्र एक चालू करायचं की आपल्याला पाठांतर किंवा आपलं व्हिज्युअलायझेशन म्हणजे उत्तरेकडनं उत्तर टू दक्षिण किंवा दक्षिण टू उत्तर कोणतं तरी एक पाठ करून ठेवायचं किंवा लक्षात ठेवायचं, तुमचं असं व्हिज्युअलायझेशन असलं पाहिजे. आता बघा, आपल्याला नर्मदा नदी 54 किलोमीटर आहे. तिच्यानंतर तिथं कोणतं आहे, तिच्यानंतर सातपुडा पर्वतरांग आहे. तिच्यानंतर तापी नदी आहे, तापी पूर्णा नदी. त्याच्या खाली सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. त्याच्या दक्षिणेला गोदावरी नदी आहे. त्याच्या दक्षिणेला कोणती रांग आहे, हरिश्चंद्र बालाघाट रांग आहे. त्याच्या दक्षिणेला भीमा नदी वाहते. त्याच्यानंतर त्याच्या खाली शंभू महादेव आहेत. त्याच्या खाली कृष्णा नदी आहे. आणि साईडला जलविभाजक म्हणून मुख्य जलविभाजक सह्याद्री आहे. आणि त्यानंतर हे दुय्यम जलविभाजक आहेत. त्यानंतर पैनगंगा, त्यानंतर वर्धा, वैनगंगा ह्या नद्या असं तुम्ही ड्रॉ करायच्या स्वतः. मी जसं ड्रॉ केलेला आहे ना, तो मी खूप वेळेस ड्रॉ केलेला आहे. त्याच्यामुळे मला ते जस्ट एक क्लिक मध्ये, म्हणजे मी 1 ते 10 ते 15 सेकंदामध्ये सगळा नकाशा काढू शकतो. तसा तुम्ही प्रत्येकाने काढला पाहिजे. प्रश्न त्याच्याने तुमचे बरोबर येतात. आणि अशा पद्धतीचा एक प्रश्न येतोच परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये आहे ना, जलविभाजकाचा जो गोदावरी आणि नर्मदा नदीचा कोण, गोदावरी आणि तापी नदीचा कोण आहे, त्याच्यानंतर गोदावरी आणि भीमा नदीचा कोण आहे, हे तुम्हाला येतातच. किंवा पैनगंगा, वर्धा, वैनगंगा ह्या नद्यांची नावं असं उत्तरेकडनं दक्षिण ते नकाशावरती दाखवू शकतात. आणि 1, 2, 3 देतात. 1 कोणता आहे, 2 कोणता, 3 कोणता, असं नकाशावरती पण येऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही असं हे लक्षात ठेवायला हवं. उत्तर आहे 4 नंबरचं, सर्व विधाने बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे 49 नंबर. 49 नंबर मी फोटो शेअर केलं, एकच मिनिट. ग्रुपवरती फोटो शेअर केलेला आहे. 49 नंबर काय बघा प्रश्न, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे.
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. आता तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की सह्याद्री पर्वताचं हे आपल्या फक्त राज्यापुरतं विचारलेला प्रश्न नाही, हा खूप जणांचा चुकलेला प्रश्न होता. म्हणजे माझ्या परिचयातले जितकेही मुलं होते त्यांचा हा प्रश्न चुकलेला होता, ज्यांचा खूप चांगला अभ्यास असून सुद्धा. कारण त्यांनी सह्याद्री म्हणला ते फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा विचार केलेला होता आणि थोडा हा ब्रॉड व्ह्यूनी प्रश्न विचारलेला होता. देशाच्या म्हणजे पूर्ण पश्चिम घाटाचा प्रश्न विचारलेला होता. पश्चिम घाटाला त्यांनी सह्याद्री म्हणून पूर्ण विचारलेलं होतं आणि याचं उत्तर होतं पालघाट. पालघाट याचं उत्तर होतं. हे प्रश्न असतील तर तुमचे हँड रेज करू नका. मला एमाजी धुमाळे येसू तुम्हाला दिसत असेल तिथं मला पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला उत्तर देत जाईल. तर सह्याद्रीचे 3 भाग पडतात, म्हणजे पश्चिम घाटाचे 3 भाग पडतात. एक उत्तर जो महाराष्ट्रामध्ये आहे, मध्य कर्नाटकमध्ये आहे आणि दक्षिण जो केरळ आणि तमिळनाडूची बॉर्डर निर्माण करतो. त्यानंतर आता तिथं सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कोणत्याही परीक्षा म्हणजे नकाशावर पाहत असाल ना, पालघाट हे घाट दाखवतच, कारण ते केरळला आणि इतर राज्यांना जोडण्याचा मुख्य मार्ग आहे. तिच्यानंतर तुम्हाला खिंडी माहीत असल्या पाहिजेत. जोड्या लावा विचारतं, महत्वाचे आहेत. ज्या रिपीट येतं, आता जे दिलेले आहेत बघा, थळघाट त्यालाच कसारा म्हणतात, ते नाशिक आणि मुंबईला जोडतं. हे लक्षात, म्हणजे पाठ करताना 1 नंबरची येणारी थळघाट, नाशिक मुंबई. नाशिक वरून मुंबईला येणारे लोक खूप कसरत करून येतात, म्हणजे कसारा घाट असं लक्षात ठेवा. त्यानंतर येतं फोंडा घाट कोल्हापूरचे लोक सावंतवाडीला जातात. आता लक्षात ठेवा, सावंतवाडी नाव आल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं? सावंतवाडी हे लाकडांच्या खेळणीसाठी असलेलं प्रसिद्ध ठिकाण आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ट्रिकसाठी. आता कोल्हापूरचे लोक दणकट आहेत, पहिलवान आहेत, ते खेळणी फोडायला सावंतवाडीला जातात. फोंडा घाट कोल्हापूर ते सांगली असं लक्षात ठेवा. तिच्यानंतर कुंभारली कराडचा कुंभार चिपळूणला गेला असं लक्षात ठेवलेलं होतं. तिच्यानंतर अनेक महत्वाचा खाली काही घाट दिलेले आहेत. बोरघाट, जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मुंबई प्रवास जे करतात ते बोरघाट आहे. मुंबई ते प्रवास 4 तासाचा आहे. खूप बोर होतं पुण्याच्या लोकांना मुंबईला येण्यासाठी बोर होतं. कोकण, आणि ह्याचा प्रश्न रिपीट येणारा एक प्रश्न आहे बघा, कोकण व देशाला जोडणारा महाराष्ट्रातला कोणता घाट आहे? हा प्रश्न आलेला आहे. कोकण व देशाला जोडणारा कोणता घाट आहे? तर बोरघाट हे विशेषण आहे त्याचं. तिच्यानंतर खाली काही 3 घाट दिलेले आहेत जे रिपीट येतात परीक्षेला. त्यातला सगळ्यात महत्वाचा हनुमंते घाट आहे, तो मी डबल स्टार केलंय. हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट हा परीक्षेला येतो जोड्या लावामध्ये. त्याच्यामध्ये विशेष घाट आहे हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ. तर आंबा घाट कसा लक्षात ठेवलं होतं? कोल्हापूरचे लोक रत्नागिरीला काय फेमस आहे? हापूस. रत्नागिरीचा हापूस खायला जातात कोल्हापूरचे लोक, रत्नागिरीचा आंबा असं लक्षात ठेवा. आंबोली कसं लक्षात ठेवणार तुम्ही? आंबोली म्हणजे दारू आंबवली जाते. दारू बनवण्यासाठी कोणताही पदार्थ आंबवला जातो आणि आंबवल्यानंतर त्याची दारू बनते. तुम्ही लक्षात कसं ठेवणार? तर सावंतवाडी ते बेळगाव म्हणजेच पणजी वगैरे तिकडे जाणारा सगळा प्रदेश आहे. तर आंबोलीच्या घाटातनं जावं लागते. आंबवलेली दारू, गोवा वगैरे असं लक्षात ठेवा. आता एक ट्रिक आहे जी सर्व ज्ञात आहे महाराष्ट्रामध्ये, प्रत्येकाला माहितच असते. जसं कसा मी हसतो आहे तशीच ही आहे. थळमाळावर बोर झाल्यास कुंभार आंबे फोडायला आंबोलीला गेला. थळमाळावर बोर झाल्यास कुंभार आंबे फोडायला आंबोलीला गेला. म्हणजे त्यामुळे थळघाट, बोरघाट, माळशेज घाट जो कल्याण आणि नाशिकला जोडतो, बोरघाट मुंबई पुणेला, कुंभार तुम्ही आताच पाहिलं कराड आणि चिपळूण, आंबे कोल्हापूर रत्नागिरी, फोंडा रत्नागिरी सावंतवाडी, आंबोली सावंतवाडी बेळगाव, त्यानंतर गेला. हे असं तुम्हाला ते लक्षात राहता येतं. जे तुम्ही लक्षात ठेवू शकता हे ट्रिकनं. थळमाळावर बोर झाल्यावर कुंभार आंबे फोडायला आंबोलीला गेला. तिच्यानंतर आहे तुम्ही अनेक सांगितलेलं फोंडा घाटाचं, कोल्हापूरचे लोक सावंतवाडीला जातात खेळणी फोडायला. त्याच्यानंतर बोरघाटचं माहित आहे, थळघाट तुम्हाला माहित आहे, आंबा
कोल्हापूर, रत्नागिरी. सगळ्यांना माहित आहे, मी रिपीट करण्याचं कारण तुम्हाला एक 4 मिनिटामध्ये तुमचा परमनंट लक्षात राहील याच्यासाठी मी ते रिपीट केलं. त्याच्यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन मी शेअर करतोय. 50 नंबरचा आहे हा. तुम्हाला म्हणजे डायरेक्ट बाउन्सर होता, हा आलाच पाहिजे असं काही नाही. त्याचा अभ्यास ठीक होता, त्यांनी आलं तर चालेल. हा माझा प्रश्न चुकलेला होता त्या वेळेस. कारण प्रत्येकाचा सर्व बरोबर येतील अशी काही गॅरंटी नाही, आणि असे काही प्रश्न असतात की ते चुकूही शकतात तुमचे. ट्राय करायचा असतो. मी हा ट्राय केलेला होता, परंतु माझा काही बरोबर आला नाही. आता बघा, तुम्हाला दिसेल प्रश्न शेअर केलाय ग्रुपवरती, तो पहा. त्याच्यामध्ये काय, स्थलांतरित शेती आणि देश. आता वाचण्यात स्थलांतरित शेती तर आलेली आहे खूप वेळेस, परंतु काय बरोबर आला नाही. पण ट्राय करायचं. मोस्टली 1 2 3 4 असं काही नवीन आलं ना, मी काय 1 2 3 4 करून आलेलं होतं 2 नंबरचा, कारण माहित नव्हतं 1 2 3 4 किंवा 4 3 2 1 हे. मी जास्त मला जे येत नाहीत आणि जोड्या लावा असतील त्यावेळेस मी हे फॉलोअप करतो, आणि जर मला एखाद्या वेळेस माहित असेल तर मी असं करतो. हा माझा चुकलेला होता. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. स्थलांतरित स्थिती हे माहित असलं पाहिजे की ते आदिवासी भागामध्ये होते, पहिली बाब. त्याच्यानंतर ते 5 ते 7 वर्ष त्याचा कालावधी असतो, म्हणजे तिथं ते राहतात. काही ठिकाणी 3 ते 5 वर्षाचा आहे स्थलांतरित शेतीचा. त्याच्यानंतर ते तिथनं सोडून जातात. आणि तिथं महत्वाचं काय, तर झाडं वगैरे तिथले तोडले जातात, साफसफाई केली जाते, ते जाळले जातात. तेच त्यांना खत समजलं जातं त्या जाळलेल्या राखेला, आणि तिथं ते अन्नधान्य पिकवतात. आणि प्रत्येक 3 ते 5 वर्षानंतर ते सायकल, जी त्यांची सायकल असते, 3 ते 5 वर्षानंतर ते दुसऱ्या ठिकाणी जातात आणि तसंच करतात. असं जगामधले असलेले शेतीचे प्रदेश. तुम्हाला हा प्रश्नाचं जर एक्सप्लेनेशन तुम्हाला 5वी 6वीच्या पुस्तकातनं भेटून जातं, आहे आपल्या वाचण्यात आलेलं असतं, परंतु परीक्षेत डायरेक्ट आल्यामुळं असं तितकं पाठांतर नसल्यामुळं आपलं लागत नाही. म्हणजे माझं यावेळेस लागलेलं नव्हतं लक. त्याच्यानंतर आता महत्वाचं आहे बघा, इंडोनेशिया, हुमाट, थायलंड, तमराई, व्हिएतनाम रे, त्याच्यानंतर म्यानमार, तवांग, कांगो, मसाले, त्याच्यानंतर व्हेनेझुएला, कोनोका, मध्य अमेरिका, मिल्पा. ह्या महत्वाच्या आहेत. त्यासोबत तुम्ही भारतातल्या लक्षात ठेवा. जगातल्या आहेत तर भारतातल्या तर लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वातली भारतातली पश्चिम घाटामधली कुमारी, जी पश्चिम घाट आहे, ज्या अभ्यासाला आपल्याला खूप वेळेस असतं, त्यामुळे ते तरी लक्षात असायला हवं. पश्चिम घाट कुमारी. त्याच्यानंतर आसाममध्ये झूम. आपल्या भारतातला आपण अभ्यास करताना स्थलांतरित शेतीचा झूम हे नाव सुद्धा आपल्यात ऑप्शनल म्हणून वापरलं जातं, त्यामुळे आसाममध्ये झूम. तर हिमाचलमध्ये खीळ. हे महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये दाही, बिरा, मशान, पंडा. राजस्थानमध्ये बत्रा, वालदरे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये पोडू आणि पेंडा. त्यानंतर ओडिसा, एक छत्तीसगडचं लक्षात ठेवा, दिप्पा एक आहे, आणि झारखंडचं कुरुवा. जे एक एक नाव आहेत ते तुम्ही म्हणजे आलंय प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याकडे आहे, दिलेलं आहे, ते पाठांतर करा, वाचत राहा, रिपीट. तुम्हाला त्यातनं फायदा होईल. आणि मेंटरशिपच्या बॅचला मी देताना, आपले नोट्स देताना, शॉर्ट नोट्स असे काही महत्वाचे आहेत जे रिपीट होतात आणि आपल्याला माहित असायला हवं, पाठांतर असायला हवं, ते मी शेअर करेन PDF किंवा आपलं जे हँड रायटिंग नोट्स असतील, शॉर्ट नोट्स, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा बाबी ज्या आतापर्यंत रिपीट झालेल्या आहेत आणि पाठ करायला हवं ते सांगेन पण, आणि ते देईन पण. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, ग्रुपवरती शेअर केलेला आहे. ते 2 प्रश्न आहेत. हा सोडवला होता कसा हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला तो ग्रुपवरती दिसेल. 51 नंबरचा, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये डॅश डॅश यांनी केली. हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे, खूप वेळेस म्हणजे खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे CN दावर. CN दावर यांचं उत्तर आहे. ज्या ज्या पहिल्या बाबी आहेत ना, पहिली सूतगिरणी,
पहिली रेल्वे गाडी मुंबई ते म्हणजे सीएसटी ते ठाणे, ती किती सिंध साहेब ते आलेलं बघितलं जातं पहिलं. त्यानंतर पहिली सूतगिरणी कोणी स्थापन केली? कधी कधी आता काही परीक्षेमध्ये येतं CN दावर यांनी स्थापन केलेली पहिली सूतगिरणी कोणत्या वर्षी? 1853, 54, 55, 56 येतं. मग तुम्हाला ह्या प्रश्नातनं काय काय पाठ करायला पाहिजे? पहिली सूतगिरणी मुंबईमध्ये, हे एक तुम्हाला रिपीट येणारं क्वेश्चन, किंवा कुठे झाली होती म्हणू शकतात, मुंबई आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कधी झाली? 1854, हे सुद्धा इथं दिसतं. कोणी? CN दावर, हे सुद्धा इथं दिसतं. रिपीट तुम्हाला येणाऱ्या बाबी आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे 52वा क्वेश्चन, जो शेअर केलाय बघा. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. दख्खन पठार, तुम्हाला पूर्ण पठार आठवला पाहिजे, इमॅजिनेशन झालं पाहिजे. उत्तर भाग म्हणजे कुठे येतो? जो तुमचा नंदुरबार ही साईड येते. त्याच्यानंतर पूर्ववर्ती सीमावर्ती भाग म्हणल्यावर आपला सीमा आली पाहिजे. त्याच्यानंतर गडचिरोली, आंध्र प्रदेशची जी सीमा आहे त्या प्रदेशामधलं लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुम्ही जे महत्वाचे आहेत, जे तुम्हाला खूप वेळेस लक्षात येतं, नंदुरबारमध्ये सगळ्यात जास्त मोस्टली कोणती आदिवासी जमात आहे? भिल्ल जमात आहे. आणि गोंड देश सुद्धा म्हणतात, गोंडवाना, ह्याच्या गोंड हे नाव तुम्ही गडचिरोलीच्या बाबतीत आदिवासींच्या खूप लक्षात, म्हणजे रिपीट वाचनात येतं. त्याच्यामुळे तुमचे भिल्ल आणि गोंड हे ऑप्शन आले पाहिजेत. आणि तुम्ही 4थीचा भूगोल जर पुस्तक वाचलेलं असेल, म्हणजे पाहिलेलं असेल, त्याच्यामध्ये महत्वाच्या जमाती, आदिवासी जमाती आणि जिल्हे दिलेले आहेत, जे नकाशामध्ये पण चित्राच्या स्वरूपात दिलेलं आहे. माझा एक व्हिडिओ आहे युट्यूबवर, तर एमपीएससी ग्रो टुगेदर चॅनलवरती, महाराष्ट्राच्या भूगोलाचा, जो तुम्हाला 1 तासामध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या भूगोलाचं डिव्हिजन करून देतो, जे कंबाईन आणि मेन साठी खूप महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाच्या जमाती तुम्ही नकाशा, आता मी खाली एक नकाशा काढलेला आहे आणि नकाशानुसार, तो नकाशाच आहे, नकाशामध्ये आदिवासी जमाती कसं भरलेले आहेत. तर रिपीट करत राहायचं. मी नकाशा खूप वेळेस म्हणतोय, तर तुम्ही करा, तुम्हाला खूप फायदा होईल. त्याच्यानंतर बघा, आता ठाणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडनं पूर्वकडे जा किंवा पूर्वकडनं पश्चिमेकडे या, कोणीतरी एका साईडनं चला, तुम्हाला ते लक्षात राहतात. आता ठाणेमध्ये काय? कातकरी, कोकणी, वारली आणि ठाकर. आता कोकणी हे लक्षात ठेवायला हवं, कोकणात आहे असं ते लक्षात राहतं. त्याच्यानंतर नाशिकमध्ये कातकरी, भिल आणि ठाकर. त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये भिल एकमेव आहे, त्याच्यामुळे हे लक्षात असायला हवं. त्याच्यानंतर मी डबल स्टार केलेत, अमरावती, कोरकू. जोड्या लावामध्ये खूप वेळेस एका ऑप्शननं प्रश्न सुटतात, मेन्स मध्ये तर खूप वेळेस सुटतात ह्या एकाच प्रश्नानं. म्हणजे तुम्हाला जर एक माहिती असेल, कोरकू जमात फक्त आणि फक्त अमरावतीमध्ये आहे, ही एकमेव जमाती आणि अमरावती पाठ असेल तर तुमचा प्रश्न बरोबर येतो. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये परधान, पारधी, आंध आणि गोंड, हे आंध जमात आहे, ती पण यवतमाळमध्ये मोस्टली आढळते. त्यानंतर चंद्रपूरमध्ये गोंड, हलबा आणि कोलाम, आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भात मोस्टली गोंड जमात आहे. असं तुम्हाला म्हणजे माहित असेल ना स्ट्रॉंगली, की हे ह्या प्रदेशात येतात, मोस्ट ऑफ द ते त्याच प्रदेशात आहे. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, कोरकू अमरावतीमध्ये. तुम्ही 15-16 पेपर जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, 15-16 दरम्यान ते चित्र द्यायचे आणि त्याच्यावरती ते कोणत्या आदिवासी जमातीचं आहे किंवा ते स्त्री पुरुष कोणते आहे ते ह्याच्यातून तुम्हाला जर माहित असेल तर ते लक्षात राहील. अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे की जमाती स्ट्रॉंगली कुठल्या जिल्ह्यामध्ये राहते. त्याच्यानंतर तुम्ही जर ते चित्र वगैरेच्या नंतर, आता ते रिपीट होत नाहीत क्वेश्चन, ते पूर्वी झालेले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 53 नंबरचा. 53 नंबरचं एक्सप्लेनेशनचं टाकलेलं आहे बघा. दिसेल तुम्हाला 53. पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात, कारण. तर टिप म्हणे इथे एक लिहिलेलं आहे मी, टिप, की तुम्ही ते कसं सोडवलं पाहिजे. आता त्याच्यात ऑप्शन तुम्ही शांत ऐकायचं, आपल्याला काही डिटेल इतकं माहित नाही, वाचण्यात नाही, नवीन असा प्रश्न आलेला आहे. पूर्व विदर्भ, पूर्व हिमालयात, पूर्व हिमालय म्हणजे कोणता? हिमालयाचा प्रदेश तुम्हाला आठवला पाहिजे. पूर्व म्हणजे सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ह्या भागामध्ये विचारलंय तुम्हाला. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसामचा उत्तर भाग, त्याच्यानंतर भूटान, हे सगळे प्रदेश पूर्व हिमालयामध्ये येतात. पूर्व, पश्चिम, मध्य हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता त्याच्यानंतर
प्रदेशात ज्वारी आणि बाजरी सारखी पिके अभावाने आढळतात. तर ज्वारी बाजरी म्हणल्यानंतर तुम्हाला आठवतं काय? मराठवाडा, पाऊस कमी, त्याच्यानंतर काळी जमीन, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा. आपण सोलापूर जिल्ह्याला काय म्हणतो? ज्वारीचं कोठार. हे सगळं तुम्हाला ज्वारी आणि बाजरी म्हणल्यानंतर हे शब्द आठवले पाहिजेत. त्याच्यानंतर आता काय, ह्या प्रदेशामध्ये कोणती म्हणजे कशा पद्धतीचं हवामान आहे? सोलापूर, मराठवाडा किंवा जिथं ज्वारी आणि बाजरीचं जास्त उत्पादन होतं. आता खाली ऑप्शन दिलेत, हे तुम्हाला बॅक ऑफ द माइंड तुम्हाला ज्वारी बाजरी ऐकल्यानंतर आपोआप आलं पाहिजे. आता पहिला ऑप्शन बघा, हा विभाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे. तुम्हाला अगोदर प्रश्नच काय विचारलाय? हिमालय प्रदेशात. हिमालय प्रदेश सखल असतो का? नाही. त्यांनी दिलेला प्रश्न म्हणजे दिलेल्या ऑप्शन वरनं तुमचा सकल शब्दावरनच कट झालं. सकल हिमालय नसतो, ऑप्शन कट. हा डोंगराळ भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा बघा, हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. तुम्हाला लक्षात येऊ शकतं बाबा आहे हे काहीतरी जास्त उठाव अधिक पर्जन्य हे सकारात्मक आलेलं आहे. त्यानंतर तिसरं बघा, हा विभाग उबदार हवामानाचा आहे. हिमालयमध्ये उबदार आहे का? हिमालय उंची 4000 पेक्षा जास्त आहे, थंड हवेचा प्रदेश असतो, बर्फ पडतं, असं काही संबंध येतो का? नाही. उबदार म्हणलं हे शब्द कटलं. तिने आपल्याला कट करायला दिलेत, इलिमिनेशन करायसाठी दिलेत. त्याच्यानंतर पुढचं आहे, हा विभाग अतिदाट जंगलांनी व्यापलेला आहे. अतिदाट जंगलांनी व्यापलेला आहे हे येऊ शकतं, पण अभावाने कारण त्याचं पिके येण्याचं अभावाने कारण आहे का? जंगल तोडून आपण तिथं घेऊ शकतो, परंतु ते स्ट्रॉंगली नाही. तुमचा दुसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन मध्ये गलत होऊ शकते किंवा आपण टिक करून येऊ शकतो. परंतु सगळ्यात महत्वाचं काय? ज्वारीसाठी काय लागतं? कमी पर्जन्य आणि सखल जमीन आणि काळी मृदा. त्यानंतर सगळ्यात जवळ जाणारा हा विभाग जास्त उठाव असलेला आहे, म्हणून तिथं होऊ शकत नाही ज्वारीचं आणि बाजरीचं पीक, आणि अधिक पर्जन्याचा प्रदेश आहे म्हणून ज्वारी आणि बाजरी तिथं उत्पन्न घेतलं जात नाही. हे त्याचं मोस्टली कारण आहे. त्याच्यामुळं तुमचं 2 ऑप्शन बरोबर आहे. तुम्ही तिथं दिलेले ऑप्शन्स आहेत ते स्पीड मध्ये तुम्ही वाचताय तर ते डायरेक्ट कट झालेलं पाहिजे. सकल प्रदेश चूक, त्याच्यानंतर उबदार चूक, त्यानंतर अतिदाटाचं हे आपलं ऑप्शन 2 4 होऊ शकतं. तर 2 आणि त्याच्यानंतर 2 आणि 4 असा जर प्रॉब्लेम येत असेल, पहिलं म्हणजे 2 ऑप्शन तुमचे स्ट्रॉंगली तुम्ही कट केलेले आहेत, ते येतच नाहीत आणि तुम्हाला 2 पैकी एक निवडायचं आहे. तुम्हाला ते दोन्ही जवळचे वाटतात, तर कारणे द्या, स्पष्टीकरण दिलेलं असेल किंवा माहिती दिलेली असेल, तर अशा प्रश्नामध्ये माहिती विचारलेली असेल, 2 ऑप्शन पैकी एक निवडायचं असेल ना, तर सगळ्यात लांब एक्सप्लेनेशन दिलेलं मोठं ऑप्शन निवडून यायचं. म्हणजे मला बरोबर आलेलं, मी खूप ऑब्झर्व केलेलं. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा ऑब्झर्व करून हे असं म्हणजे ट्रिक जे सांगितले जातात ना, ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर अप्लाय करा. तुम्हाला ते दिसून येतील की जे लांब एक्सप्लेनेशन असतं त्या आयोगाचं बरोबर असतं उत्तर. जे तुम्हाला 2 पैकी एक निवडायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट एकच आहे आणि तेच निवडताय अशा बाबतीत नाही. तुमचा अभ्यास आहे, तुम्ही 2 इलिमिनेट केलेले आहेत आणि 2 ऑप्शन राहिलेले आहेत. 2 पैकी जे लांबचं असेल ते निवडून यायचं. त्याच्यानंतर आता खालचा आहे बघा प्रश्न 54 नंबरचा. 54 नंबरचा दिलेला आहे प्रश्न. त्याचं बघा तुम्हाला, तर ह्याच्यातनं तुमचे खूप कन्सेप्ट क्लिअर होतील ह्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशन मधनं. त्या कशा कोणत्या कोणत्या आहेत? पहिला आहे 54 नंबरचा प्रश्न काय म्हणलेला आहे? उष्णकटिबंधीय सदाहरी जंगलांचे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत नाहीत? हे जर प्रश्न वाचताना ना ह्या बाबी खूप लक्षात ठेवा. उष्णकटिबंधीय सदाहरी जंगलांचे खालीलपैकी हे कोणती वगैरे वाचत बसायचं नाही. वैशिष्ट्ये बरोबर आहेत किंवा नाही, हे फक्त शेवटचं बरोबरच्या पुढचं आहे ना, बरोबर चूक आहेत की नाही हे सुद्धा तुम्ही प्रश्न सोडून स्वतःच्या फास्ट मध्ये एक ट्रिक लक्षात ठेवा. जर 2 पॉझिटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्हच असतं, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आलं तर ते निगेटिव्ह होतं, एक निगेटिव्ह दुसरं पॉझिटिव्ह असेल तर तुझं निगेटिव्ह होतं, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच असतं. जे बरोबर नाही, चूक, अचूक आहे, बरोबर, ह्या अशा प्रश्न जे परीक्षेत आपल्याला कन्फ्यूज करणार नाहीत हे स्वतःचे लिहून काढायचे एका ठिकाणी. आणि ते म्हणजे तुम्हाला हे बारीक साध्या गोष्टी आहेत ज्या असायला पाहिजेत, परीक्षेत विचार करत बसायचं नाही. ते आपल्या प्रॅक्टिसच्या काळामध्ये ह्या बाबी आपण करून ठेवलेल्या हव्यात. प्रिव्हियस इयर प्रश्न सोडवताना
हे तुम्ही काढून ठेवा ना, तुम्ही लिहून ठेवा एका छोट्या तुमच्या डायरीमध्ये, की असं असतं. आपल्याला परीक्षेमध्ये जास्त विचार करायची वेळ येत नाही. डायरेक्ट तुम्हाला ते माहित असते, की बाबा हे चुकीचं आहे, बरोबर विचारलंय. तुम्ही ते प्रश्नामध्ये जास्त रिपीट वाचत नाही प्रश्न. आता बघा खालचं, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आता उष्णकटिबंध, त्यानंतर सदाहरित जंगले, त्याचं खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? अत्यंत घनदाट असतात जंगले, बरोबर. त्यानंतर वार्षिक पानगळ होते. आता सदाहरित म्हणले आणि पानगळ म्हणले हे काय जमत नाही. कट म्हणजे पानझडी वृक्षाचं ते विशेषण आहे. पानगळ तिच्यानंतर चुकलं, बी पूर्ण चूक आहे. तिच्यानंतर लाकूड टणक आणि टिकाऊ असते, बरोबर समजा तुम्ही, म्हणजे तुम्हाला माहित असलेलं आहे. एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कोणतं माहित आहे, की वार्षिक पानगळ होते, हे चुकीचं ऑप्शन आहे आणि तुम्हाला माहित आहे. मग त्याच्यानंतर बी 4थ्या नंबरचं कट झालं. त्याच्यानंतर तुम्हाला काय माहित आहे, ए अत्यंत घनदाट जंगले, म्हणजे हे बरोबरच आहे. तर तुमचं 3 नंबरचं पण कुठलं कट झालं. त्याच्यानंतर राहिलं काय, ए सी डी आणि ए, 1 आणि 2 ऑप्शन. त्यानंतर तुम्हाला दुसरं काय माहित आहे, लाकूड टणक आणि टिकाऊ असते. तर ए सी डी डी तुम्हाला माहित असू नसो ते तुम्ही टिक करून यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे पृथ्वीचा नकाशा दिलेला आहे बघा, तो तुम्हाला पाठ असला पाहिजे. म्हणजे पाठ असायची गरज नाही, डोळ्यासमोर तो आलाच पाहिजे. अक्षवृत्त सर्वात मोठं विषुववृत्त आहे. त्याच्यानंतर 23.5 ला कर्कवृत्त आहे आणि 23.5 दक्षिणला मकर वृत्त आहे. त्यानंतर 66.5 उत्तरेला आर्किटिक आहे. त्याच्यानंतर 66.5 दक्षिणेला अटलांटिक वृत्त आहे. त्यानंतर 90 दक्षिण ध्रुव आणि 90 उत्तर ध्रुव, हे तुम्हाला पाठ असले पाहिजेत. त्याच्यानंतर महत्वाची, कर्कवृत्त ते मकरवृत्त हा सर्व प्रदेश उष्णकटिबंधीय प्रदेश येतो. इथे लंबरूप किरणे खूप दिवस पडतात. त्याच्यानंतर समशीतोष्ण प्रदेश, जो कर्कवृत्त ते अंटार्क्टिक आणि अटलांटिक ह्या प्रदेशामध्ये असतो, तिथे तिरपे सूर्यकिरण पडतात. त्यानंतर तिच्या वरचा सगळा शीत आहे, शीत प्रदेश, जिथं 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस, 6 महिन्याची रात्र असते, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण आणि शीत, हे तुम्हाला कटिबंध पाठ असले पाहिजेत. इमॅजिनेशन तुमच्या डोळ्यासमोर जास्त असलं पाहिजे. आता उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचे वैशिष्ट्ये, इथं उंची किती असते इथल्या झाडांची, हे परीक्षेला येतं. म्हणजे तुम्हाला विशेषणामध्ये 45 ते 60 मीटरची उंची असते झाडांची. आता ते लाकूड टणक आणि टिकाऊ असलं तरी त्याचा आर्थिक उपयोग कमी झालेला आहे, कारण तिथं खूप घनदाट जंगल आहेत. तिथं म्हणजे सोयी सुविधा नसतात, पायाभूत सुविधा झालेल्या नाही, ते तोडून वापरायला येण्यासाठी आर्थिक महत्व त्याचं तसं कमी आहे तुलनात्मक दृष्टिकोनातून. समशीतोष्ण कटिबंधातल्या प्रदेशातल्या वनांचं आर्थिक महत्व जास्त असतं. जसं तुम्ही युरोप मधले आता पिक्चर मध्ये वगैरे पाहता, एकाच पद्धतीचे वृक्ष असतात, म्हणजे खूप उंच उंच वृक्ष असतात. ओक वगैरे तुम्ही वृक्ष जे पाहिलात ते समशीतोष्ण कटिबंधातले असतात आणि तिथं आर्थिक महत्व त्यांचं खूप आहे. आणि ते एकसारखे म्हणजे एकाच प्रकारच्या वृक्षांचे खूप मोठे जंगल असतात, ते समशीतोष्ण प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आर्थिक महत्व, आता बघा ह्यांचा विस्तार कुठे कुठे झालेला आहे. उष्णकटिबंधीय सदाहरितांचा हा मोस्टली विषुववृत्ताच्या साईडला झालेला आहे, जिथं खूप पाऊस पडतो अशा प्रदेशामध्ये. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने कुठे आहेत, तर ते दक्षिण कोकणात मोस्टली आहे, जिथं जास्त पाऊस पडतो. आणि नकाशावर जर पृथ्वीवर जर विचार केला तर ते विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. आता एकाच प्रकारचे वृक्ष समशीतोष्ण कटिबंधीय जंगलात असतात. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सर्व बाबी इथनं समजलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे 55 नंबरचा, जॉग्राफीच्या बाबतीत सगळ्यात शेवटचा. आपल्या बॅच मध्ये आणखी एकदम व्यवस्थित होईल, फास्ट ट्रॅक बॅच मध्ये, जे तुम्हाला पाठच होऊन जातील भरपूर गोष्टी त्यामध्ये रिपीट सांगून. तर पुढचं आहे बघा, राजस्थानच्या पश्चिमेकडील, तर राजस्थान म्हणलं, पश्चिम म्हणलं की तुम्हाला लगेच लक्षात यायला हवं. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर, बिकानेर जिल्ह्यात डॅश डॅश हे खनिज सापडतात. आता मी काय, म्हणजे मला हे इतकं डिटेल माहित नव्हतं, माझा हा प्रश्न चुकलेला होता. मी 2 नंबरचा ऑप्शन करून आलेलं होतं, कारण मला तांबे हे महत्वाचं खनिज आहे जे राजस्थानमध्ये भेटतं. याच्यावरनं मी ह्याचं उत्तर म्हणजे 2 करून आलेलं होतं. मी तुम्हाला आता प्रत्येकाला सांगायचं काय, जे मी केलेलं होतं ऑप्शन ते मी तुम्हाला सांगतोय.
कारण मला माहित असलेलं तांबे हे मोस्ट उत्पादन राजस्थानमध्ये होतं आणि तांबे असलेला एकच ऑप्शन होता आणि मग माझ्या ट्रिकनुसार मी ते टिक करून आलेलं होतं. परंतु बॉक्साईड हे तिकडं उत्पादन होत नाही. अभ्रक ते सुद्धा उत्पादन होत नाही, त्यामुळे ते ऑप्शन कट झालं होतं. चुनखडक, जिप्सम आणि मीठ हे तिथं जास्त उत्पादन होतं. मीठ तिथे जे तलाव आहेत, सरोवर आहेत तिथनं होतं आणि जिप्सम चुनखडक जे मोस्टली वाळूशी रिलेटेड आहेत ते तिथनं उत्पादन होतं. हे राजस्थानच्या बाबतीत 3 ऑप्शन बरोबर आहे, पण मीच करून आलेलं ऑप्शन टिक 2 होतं. आणि ते का केलं होतं मी सांगितलं तुम्हाला, तांबे ह्या एका शब्दामुळे आणि जे मला माहित होतं त्याच्यामुळे ते 2 केलेलं होतं. ते माझं चुकलेलं आहे, पण लक्षात ठेवा की काही गोष्टी पाठ करायच्या किंवा नकाशात तुम्हाला दिसते ते वापरायचं आणि बॉक्स साईड कुठं आहे जर माहित मी व्यवस्थित जर प्रश्न पाहिला असता आणखी जर विचार केला असता तर ते बरोबर येण्याचा प्रयत्न झाला असता. परंतु इतका वेळ कंबाईन मध्ये नसतो, तुम्हाला 10 ते 12 सेकंदामध्ये उत्तर द्यावं लागतं आणि ते तुम्हाला सगळे 100 क्वेश्चन त्यावेळेसच कंप्लीट होणार असतात. माझं ते चुकलेलं होतं. त्यामुळे चला आपण आता पुढचं पाहूया. एक महत्वाचं लक्षात ठेवा कोळशाच्या बाबतीत, कोळसा छोटा नागपूर पठार खाली लिहिलेलं आहे, ते खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे आणि जे तुम्हाला फिक्स माहित असायला हवं, कारण त्याच्यातनं तुमचे प्रश्न 2-3 म्हणजे येणारे प्रश्न बऱ्यापैकी अरेंज होतात. आता त्याच्यानंतर आपण घेणार आहोत इकॉनॉमिक्स. आपलं जे बॅच आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सच चालू होत आहे, त्या मुलांना महत्वाचं आहे. इकॉनॉमिक्सच्या बॅच मध्ये हेच सब्जेक्ट चालू होणार आहे आता. हा प्रश्न खूप भारी आलेला होता, म्हणजे कंबाईनच्या बाबत तुम्ही कंबाईनचा विचार करून प्रश्न सगळेजण वाचतायत, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे आहे असं आपण ग्राह्य धरू. मी तरीही ग्रुपवरती शेअर केलंय. बघा सर्वांनी, 56 नंबरचा प्रश्न अर्थशास्त्राचा आहे. जिओग्राफी रिलेटेड काही प्रश्न असतील ना तर तुम्ही ते मला मेसेज करा पर्सनली, मी त्याचे उत्तर देतो. नसेल तर मी लगेच चालू करतो आपलं इकॉनॉमिक्स. काही आहेत का प्रश्न? नाहीत, ओके. नाहीत कोणाचे असेल तर तुम्ही माझ्या नावावरती मेसेज करा, मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो. आता बघा 56 नंबरचं, याच्यातनं तुम्हाला किती इन्फॉर्मेशन देतं, इन्फॉर्मेशन पण घ्यायची, ह्या इन्फॉर्मेशनचा तुम्हाला पुढे फायदा पण होऊ शकतो येणाऱ्या प्रश्नामध्ये, किंवा तुम्हाला ते पाठ असायला हवं. बघा जगातील 56 नंबरचा प्रश्न अर्थशास्त्र चालू होते. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग व्यापलेला आहे. 2.4 तुम्हाला माहित झालं, पाठ पण होतं. त्याच्यानंतर उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे. मृत्यू दरात वेगाने झालेल्या घसरणीमुळे लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली, तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणत्या एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जन्मदरास जबाबदार आहे? खूप मोठा प्रश्न आहे, वाचताना प्रॉब्लेम येतो. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं काय विचारलंय ते. काय विचारलंय तर शेवटचं वाक्य वाचा, ते काही असू द्या, शेवटचं एक म्हणजे इतकं 5 लाईनी वाचायचं तिचं उत्तर, ते पण कंबाईन मध्ये स्पीडनं. तर एक वेळेस काय करायचं, वाचायचं, त्यानंतर शेवटी विचार करायचं काय विचारलंय. त्यानंतर खाली काय म्हणलं त्यानं, खालीलपैकी कोणता एक आर्थिक आहे आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जन्मदरास जबाबदार आहे. म्हणजे उच्च जन्मदर राहण्यासाठी कोणता एक आर्थिक आणि सामाजिक घटक त्याने विचारलेला आहे. ते स्वतःच विचारतायत की एक सामाजिक आहे आणि एक आर्थिक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, मला काही माहित नाही, मी आता उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बघा पहिलं हे आहे, धीम्या गतीने होणारे शहरीकरणाची प्रक्रिया. तर शहरीकरण होणे, औद्योगिकीकरण होणे हे आर्थिक बाब आहे. आर्थिक मला माहित झालं, हे आर्थिक आहे एक. त्यानंतर शिक्षणाचा अभाव, हे काय, शिक्षण हे सगळं कशा संबंधित आहे, तर सामाजिक बाबीमध्ये येतं शिक्षण. सामाजिक, स लिहिलं समोर सामाजिक. साथीच्या रोगावरील नियंत्रण, हे आहे काहीतर पायाभूत सुविधा किंवा आरोग्य व्यवस्थेशी संबंधित आहे. त्याच्यानंतर हिवतापाच्या प्रादुर्भावावर झालेली घट, आता ही पण आरोग्याशी संबंधित आहे. आपल्याला विचारले काय, आर्थिक आणि सामाजिक, अ आणि ब. तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न माहीतच असला पाहिजे,
किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आलंच पाहिजे किंवा त्याच्या बाबतीत तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे, असं काय प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत काय आवश्यक नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलंय, प्रश्नामध्ये काय विचारलंय हे पण व्यवस्थित वाचायला हवं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त लक्ष द्यायची गरज नाही. तुम्हाला काय विचारलं होतं त्यानं, आर्थिक आणि सामाजिक बाबी. त्याच्यामध्ये आर्थिक आपण विभाजन केलं, त्याच्यानंतर त्याचे सामाजिक घटक बघितले की बाबा सामाजिक कोणतं येतं, आणि जर हिवताप वगैरे जे बाबी आहेत तुम्हाला माहिती आहे ते हिवताप वगैरे कशामध्ये येतं, तर ते आपण आरोग्य विभागाच्या संबंधित आहे ना, तर त्याच्यामुळे ते कट झालं. मग तुम्हाला ऑप्शन राहिलेच दोन, एक आर्थिक आणि सामाजिक, ए आणि बी बरोबर आलं. आता पुढचा प्रश्न बघा 57 नंबरचा. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही, वित्तीय धोरणाचे साधन नाही. आता तुम्हाला दोन म्हणजे बेसिक अभ्यास करताना तर इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न येत नाहीत किंवा इकॉनॉमिक्स मध्ये चुकतात. हे कारण कशामुळे आहे माहिती आहे का इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न चुकायचं? पहिली बाब की इकॉनॉमिक्सची भाषा किंवा प्रश्न तयार करताना जी भाषा वापरली जाते ती पूर्णतः अननोन भाषा आहे, ज्याचा काहीही पूर्ण वाक्यार्थी संबंध नसतो. जी प्रिंट टाईप केली जाते आणि ते गुगल ट्रान्सलेट टाईप असते आणि त्याची भाषा अवघड येते, मराठी शब्द अवघड असतात. हे पहिलं कारण आहे. आणि आपण जे वाचतो पुस्तकं, त्या पुस्तकात एकदम सोपी भाषा आहे, जे ओघवते. कोळंबे सरांची भाषा कोणालाही एकदम चांगल्या पद्धतीने समजते आणि आपण तेच मोस्टली पुस्तक वाचतो. त्याच्यातनं खूप सर्व बाबी कव्हर होतात इकॉनॉमिक्सच्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाचायची काही आवश्यकता नाही. सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत, मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पण शेअर केलंय आणि प्रायव्हेट चॅनलवरती जे फास्ट ट्रॅकचं आहे त्याच्यावरती पण शेअर केलंय की तुम्हाला कोणते टॉपिक इकॉनॉमिक्सचे वाचायचे आहेत कंबाईन प्रीसाठी. त्याच टॉपिकचा महत्वाचा पार्ट वाचायचा, रिपीट करायचा. मी तुम्हाला सांगेन बॅचमध्ये की काय महत्वाचं, जे शब्द म्हणजे काही असे पार्ट आहेत जे पाठच असले पाहिजेत आणि काही असे आहेत डायग्राम की त्या तुमच्या लक्षातच असायला हव्या, ज्या परीक्षेत रिपीट होतात. आणि त्या डायग्राम आणि जे तुम्हाला इसवी सन जर पाठ असतील ना तर तुमचे खूप प्रश्न बरोबर येतात. 13-14 प्रश्न बरोबर येतात. त्याच्यातलं आता बघा आर्थिक धोरण. अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की आर्थिक धोरण दोन आहेत. एक वित्तीय धोरण असतं, एक मौद्रिक धोरण असतं. हे बेसिक प्रश्न आहे. म्हणजे सार्वजनिक वित्ताचा अभ्यास करताना ह्या दोन बाबी तुम्हाला बेसिक सुरुवातच त्याच्यानं होते. मग आर्थिक धोरण कोणतं? वित्तीय धोरण, त्यालाच आपण कोणतं राजकोषीय धोरण म्हणतो, जे सरकार ठरवतं. आणि मौद्रिक धोरण भारतामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये सेंट्रल बँक ठरवत असते. आता हे आर्थिक धोरणाचे तुम्हाला दोन मुख्य पार्ट आहेत आणि जे तुम्हाला डायग्राम मी तर काढलेले आहे. असंच तुम्हाला परीक्षे म्हणजे नोट्स मध्ये अशा पद्धतीने डायग्राम ना म्हणजे फास्ट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. शेवटच्या दिवशी वाचताना तुम्ही इकॉनॉमिक्स 3 ते 4 तासामध्ये तुमचं इकॉनॉमिक्स रिवाइज झाले पाहिजे, अशा नोट्स देईन तुम्हाला. त्याचं टेन्शन घेऊ नका. आता पहिलं तुम्हाला अगोदर काय माहित पाहिजे, आर्थिक धोरण. ते कोणते असतात? वित्तीय धोरण आणि मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण सरकार आणि मौद्रिक धोरण आरबीआय आणि वित्तीय किंवा राजकोषीय धोरण सरकार जाहीर करतं. ह्या तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय विचारलं, सरकार जाहीर करतं हे इतकं तुम्हाला माहित आहे, बाकी खालचं माहित नाही ते तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आरबीआय आणि सरकार, आरबीआय मौद्रिक आणि सरकार राजकोषीय धोरण इतकं तुम्हाला परफेक्ट माहित आहे. आता त्याच्यानुसार तुम्ही काय करणार बघा. वित्तीय धोरणाचे खालील साधन नाही. आता कर आकारणी. कर कोण ठरवतं बाबा? बजेटमध्ये सरकार कर वगैरे ठरवतं, म्हणजे सरकार लिहिलं, म्हणजे हे तुम्हाला वित्तीय धोरणाशी संबंधित आहे. सार्वजनिक कर्ज, सरकारचे कर्ज वगैरे सरकारच ठरवतं. खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, हे काय तर आरबीआय चॅप्टर मध्ये वाचलेलं होतं. ते माहित नाही तुम्हाला मौद्रिक धोरणातलं आहे का काय, फक्त आरबीआयच्या चॅप्टर मध्ये वाचलेलं होतं. कर्जांची खुल्या बाजारातली असं खरेदी विक्री होय असलं काहीतरी आपण आरबीआय मध्ये वाचलेलं होतं. आणि सार्वजनिक खर्च, सरकारचा खर्च, म्हणजे 2, 4 आणि 1 हे ऑप्शन सरकारशी रिलेटेड येत आहेत आणि तिसरा ऑप्शन आरबीआयशी रिलेटेड येतोय. त्यामुळे वित्तीय धोरणाचं साधन नाही, 3 नंबरचं ऑप्शन टिक करून तुमचं बरोबर येतं. तुम्हाला त्याच्यानंतर एक एक्सप्लेनेशनचा पार्ट म्हणून तुम्हाला सांगतो. आर्थिक धोरण दोन असतात, एक राजकोषीय, त्यालाच वित्तीय धोरण म्हणतात, ते सरकार राबवतं. मौद्रिक धोरण जे आरबीआय राबवतं. सरकार 4च महत्वाच्या बाबी आहेत वित्तीय धोरणामधल्या: कर, कर्ज, खर्च आणि वित्तीय प्रशासन. कर, कर्ज, खर्च, वित्तीय प्रशासन हे 4 शब्द लक्षात ठेवलात की तुमचं राजकोषीय आणि वित्तीय धोरण पूर्ण समजतं. आणि मौद्रिक धोरण आरबीआय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन साधनं आहेत. प्रत्यक्ष
ज्याच्यावर जे काही केलं की ते डायरेक्ट पैशाच्या कमी जास्तीवर परिणाम करतं. डायरेक्ट पैशाचं कमी आणि किंवा जास्त होतं बाजारातले पैसे. आणि काही अशी आहेत अप्रत्यक्ष साधनं ज्यांचा यूज केल्यानंतर अप्रत्यक्ष पद्धतीनं ते दिसून येत नाही, परंतु बाजारातले पैसे कमी जास्त होतात. ते अप्रत्यक्षच्या बाबतीत असले. आता प्रत्यक्ष CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, त्याच्यानंतर अप्रत्यक्ष बँक रेट, रेपो, रिव्हर्स रेपो, MSR, OMR, MCLR हे सर्व बाबी आहेत. त्या बॅचमध्ये डिटेल केल्या जातील. तुम्हाला इथे एक्सप्लेनेशनच्या बाबतीत इतकं लक्षात ठेवायला हवं. आता 58 नंबरचा प्रश्न पहा. कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटी साठी 5% दर व 7% दर राज्य जीएसटी साठी असावा अशी शिफारस केलेली होती? म्हणजे कोणत्या वित्त आयोगाने केंद्राचा जीएसटी 5% आणि राज्याचा जीएसटी 7% असावा अशी शिफारस केलेली होती? तर जीएसटी केव्हापासून आलेली आहे? 2007 ला वगैरे त्याची चर्चा वगैरे चालू केलेली होती. अगोदर काय वॅटची चर्चा होती, वॅट आणा. त्याच्यानंतर विजय केळकर वॅट 2005. आपण कर चॅप्टर वाचताना ह्या सर्व बाबी वाचतो. अगोदर 5 पर्यंत तरी वॅट होता. 5 पर्यंत तरी वॅट होता. वॅटच 1 एप्रिल 2005 ला लागू झालेला आहे. त्यामुळे तिथं काही चर्चा होणार नाही. आणि 11व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ काय होता? 2000 ते 2005. मग 1 नंबर ऑप्शन कट होतं. कारण 2005 पर्यंत त्या आयोगाचा कार्यकाळ होता. त्याच्या अगोदर त्याचं गठन झालेलं असेल. फॉर एक्झाम्पल 1999च्या वेळेस त्याचं गठन झालेलं असेल आणि त्यावेळेस त्यांनी शिफारशी देताना ते वॅटच्या वगैरे रिलेटेड दिलेले असतील. त्यावेळेस जीएसटीचा काही विचार नव्हता. त्याच्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन कट होतं. तुम्हाला असं पाठ करायची गरज नाही. फक्त तो कधीपासून चालू झाला? काय तर आपण अर्थमंत्री त्यांनी चिदंबरम त्यांनी काहीतरी सांगितलं की वॅट आपलं काय जीएसटी वगैरे आणू. ते 2007च्या अर्थसंकल्पामध्ये बोलले. आपण वाचताना किंवा करंट अफेअर्स वाचताना जीएसटीचा अभ्यास करताना ह्या गोष्टी लक्षात दिलेल्या आहेत. मग त्याच्यावरनं तुम्ही एक ऑप्शन कट करा ना. तुम्हाला माहिती आहे 11वा वित्त आयोग 2000 ते 2005 होता. त्या काळात वॅटचं होतं. त्याच्यामुळे एक पहिला ऑप्शन कट झाला. त्याच्यानंतर 12वा 5 ते 10 हे ऑप्शन येऊ शकतं. एक आहे हे एक तुम्हाला म्हणजे रिझर्व्ह ठेवा. 13वा वित्त आयोग विजय केळकर 10 ते 15 हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर 14 ऑप्शन दिले नीती आयोग. नीती आयोग आणि 5 आणि 10%चा काही संबंध आहे का? तर आहे. त्यावेळेस नीती आयोगाची बाब चर्चेत होती. नीती आयोगाने एक कमिटी गठीत केलेली होती. ज्या कमिटीने सांगितलेलं होतं की जास्तीत जास्त 18% पर्यंत जीएसटी असावा. ती कमिटी सांगितलेली होती. त्याच्यामुळे ते ऑप्शन दिलेलं आहे. पण ते तुम्हाला कट करायचं आहे. त्याच्यामुळे काय वित्त आयोग विचारले, नीती आयोग तिथं दिलेला आहे. त्या ऑप्शनचा काहीही संबंध नाही. फक्त तुम्हाला 3 राहिले. 1, 2, 3 तिथं वित्त आयोगाचाच संबंध आहे. नीती आयोग कट झालं. 11व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ 2005 पर्यंत होता. त्यापर्यंत फक्त वॅटवर चर्चा होती. त्याच्यामुळे ते कट झालं. राहिलं 12वा आणि 13वा वित्त आयोग. तर तुम्हाला माहित असायला हवं की केळकर समितीच्या रिलेटेड खूप बाबी आहेत ज्या जीएसटी संबंधित आहेत. त्यामुळे 3 ऑप्शन हे बरोबर आहे. तुम्हाला त्याच्या बाबतीत अशा बाबी जे रिलेटेड माहित असल्या पाहिजे ज्या तुम्ही जास्तीत जास्त करून तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकाल. आता बघा इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी. तुम्हाला दिसेल कलम 280 वित्त आयोगाच्या संबंधित आहे. किती सदस्य असतात? 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य. 5 सदस्यीय आयोग नेमण्याची जबाबदारी आयोग कोण नेमतं? राष्ट्रपती नेमतात 5 वर्षानंतर, दर 5 वर्षाला किंवा त्यांना वाटेल तेव्हा. ह्या 2 बाबी. त्याच्यानंतर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी हे तरी लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रीयन जे आहेत यशवंतराव चव्हाण, त्याच्यानंतर जे महाराष्ट्रीयन आहेत ना त्यांचे पण लक्षात ठेवा. 8वा 10वा जे आहेत. त्याच्यानंतर 15वा वित्त आयोग जो सध्या खूप चर्चेत आहे आणि परीक्षेला रिपीट येऊ शकतं. ते चालू घडामोडी पण मध्ये येऊ शकतं किंवा तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये पण येतं. मग 15वा वित्त आयोग तिचे अध्यक्ष कोण होते? मी आपल्या चॅनलवरती 15व्या वित्त आयोगाचा एक फोटो शेअर केलेला आहे, तो पहा. त्याच्यानंतर 15व्या वित्त आयोगाचं काय? NK सिंग त्याचे अध्यक्ष होते. त्यांचं विशेष काय आहे? ते IAS होते, रिटायर IAS होते. त्याच्यानंतर राज्यसभेचे सदस्य होते. तर विशेष येऊ शकतं. ते अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर त्यांचं निधन वार्ता पण झालेली आहे. त्याच्यामुळे ते येऊ शकतं परीक्षेला. राज्यसभेचे सदस्य आहेत. नंतर शक्तिकांत दास सदस्य होते. डॉक्टर अनुप सिंह आणि अशोक लाहिरी आणि रमेश चंद हे 4 सदस्य होते. शक्तिकांत दास चर्चेमध्ये आहेत, करंट अफेअर्स मध्ये आहेत, ज्यांची RBIचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि मग त्यांच्या जागी कोण आलं? तर अजय नारायण झा
हे पण परीक्षेला येऊ शकतं, कारण ते करंट मध्ये घडलेली बाब आहे. शक्तिकांत दासच्या ऐवजी अजय नारायण झा, हे 15व्या वित्त आयोगाच्या बाबतीत इतकं तरी माहिती असायला हवं. तिच्यानंतर 11वा सांगितलं, खुसरो तिचे अध्यक्ष होते आणि तो 2000 ते 2005 या दरम्यान होता. 12वा सी रंगराजन होते, त्यांचा कार्यकाळ 2005 ते 2010 होता. त्यानंतर 13वा विजय केळकर होते. तिच्यानंतर 14वा वाय व्ही रेड्डी होते 2015 ते 10 आणि 15वा एन के सिंग 2020 ते 2025. आणि एक लक्षात ठेवा की परीक्षेला म्हणजे चालू घडामोडीमध्ये किंवा परीक्षेला मुख्य परीक्षेला तुम्हाला जे लेटेस्ट 2 आयोग असतील त्यांचे सचिव कोण होते हे पण लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. आणि त्याच्यानंतर 15व्या वित्त आयोगाच्या सचिव आहेत अरविंद मेहता. ह्या सर्व फोटो आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेला आहे, ते तुम्ही 1-2 दिवसापूर्वीचाच आहे, शुक्रवार शनिवार किंवा रविवारचा असेल, ते तुम्ही पाहून घ्या, खूप फायदा होईल परीक्षेमध्ये येणार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 59 डॅश 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 1990 ते 91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या. आता ह्या वस्तू कशा, म्हणजे एकच लक्षात ठेवायचं की जे परकीय व्यापाराच्या बाबतीत प्रश्न येतात त्याचे मी कसं लक्षात ठेवायचं बघा. अगोदर सगळ्यात महत्वाचं, आपण निर्यात कोणती करतो, स्ट्रॉंग आपलं उत्पादित वस्तू आहेत ना, जे उत्पादन होतं, प्रोडक्शन झालेल्या वस्तू, त्यांची निर्यात आपल्या देशामध्ये सर्वाधिक होते. ही आपल्याला पहिली बाब असायला पाहिजे. निर्यात सर्वाधिक उत्पादित वस्तूची आहे आणि आयात सर्वाधिक पेट्रोलियम वस्तूची आहे. हे 2 कन्सेप्ट आपल्याला, म्हणजे काही पाठ असू न असू हे महत्वाचं नाही, पण ह्या बाबी ज्या मी तुम्हाला सांगितले, एक उत्पादित वस्तू निर्यात आहे टॉपमध्ये आणि आयातीमध्ये पेट्रोलियम वस्तू, ह्या 2 अगोदर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. बाकीचं महत्वाचं माहित. आता त्याच्यानंतर आता हिच्यात लक्षात ठेवा तुम्ही की निर्यात होणाऱ्या 1990-91च्या काळात आता तयार कपडे, तुम्ही विचार करा, आपण 72चा दुष्काळ, 1995 ह्या काळामध्ये काही आपण इमॅजिनेशन केलं ना तर कळतं की तयार कपडे किंवा पिक्चर वगैरे काढताना पण जुने पिक्चर बघितलात ना, तिथे कपडे नसतात, लोकांना खूप गरिबी दाखवलेली आहे. त्यात आपण कुठं कपडे निर्यात करणार आहे हे एक लक्षात ठेवा, त्यामुळे ते ऑप्शन कट झाला. चामडी वस्तू 1950च्या काळामध्ये टॉपला होत्या, तर त्यांचा घसरण झालेली आहे, पुस्तकामध्ये खूप वेळेस वाचण्यात येतं, ते घसरण झालेले आहे, ते 3 नंबरचा ऑप्शन कट होतो. आणि पेट्रोलियम उत्पादने हे कायम सेकंड नंबरला आहेत. पेट्रोलियम उत्पादने, आपण पेट्रोल आयात करतो, कच्चं पेट्रोल आपण आयात करतो, जे 1 नंबरला आयातीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो आणि चांगलं पेट्रोल जे डायरेक्ट आपण यूज करू शकतो, यूज करू शकतो गाड्यामध्ये, ते आपण 2 नंबरला, निर्यातीमध्ये ते 2 नंबरला. आयातीमध्ये कच्चे पेट्रोल 1 नंबरला आहे आणि ते प्रोडक्शन करून ते जे उपयोगात येईल असं पेट्रोल आपण जे निर्यातीमध्ये 2 नंबरला. हे लक्षात ठेवा याच्या बाबतीत. तुम्हाला ज्या बाबी महत्वाच्या आहेत ते लेक्चरमध्ये मी सांगेन. त्यानंतर एक जीएसटीच्या बाबतीत एक मी खाली दिलेलं आहे बघा, जीएसटीच्या बाबत ते एक लक्षात ठेवा. इतक्या बाबी आणि तो जीएसटीचा घटनाक्रम ह्या पाठच असायला हव्यात. तर जीएसटी परीक्षेला खूप वेळेस विचारतात. मला इंटरव्ह्यूला विचारलेला, म्हणजे दोन्ही इंटरव्ह्यूला, 2018च्याही राज्यसेवेच्या आणि 2019च्याही राज्यसेवेच्या, कारण माझं अर्थशास्त्र BA अर्थशास्त्र असल्यामुळे मला हे विचारलेलं होतं की जीएसटी कोणता कर आहे, जीएसटी कोणता कर आहे. किंवा मग त्यांनी मला असं विचारलं होतं, गब्बर सिंग टॅक्स कसला कर आहे आणि ते कोण म्हणतं. राहुल गांधींनी जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स म्हणलेला होता आणि तो अप्रत्यक्ष कर आहे. घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे, 101वी घटना दुरुस्ती, शुभ आकडा आहे 101चा. घटना दुरुस्तीसाठी तारीख लक्षात ठेवा, 1 जुलै 2017. येणाऱ्या परीक्षेमध्ये ही तारीख खूप महत्वाची आहे. रिपीट ही कंटिन्यू चालणार आहे. तुम्ही आणखी पण पहा, व्हॅट केव्हा लागू झाला, 2005 ची बाब आहे ती. आणखी प्रत्येक, म्हणजे वर्षभरामध्ये 1-2 प्रश्न व्हॅटच्या बाबत आणि त्या तारखेबाबत येतातच एमपीएससी मध्ये. तसंच आता जीएसटीच्या बाबत होणार आहे. त्यामुळे 1 जुलै 2017 लक्षात ठेवा. ती कोणत्या देशाच्या प्रमाणे आपण जीएसटी लागू केलेला आहे, जो आपला ड्युअल जीएसटी आहे, स्टेटचा वेगळा आणि केंद्राचा वेगळा, तो कॅनडा प्रमाणे आहे. त्याच्यानंतर 17 कर एकत्र झाले, हा माझा प्रश्न चुकलेला होता. राज्यसेवा मेन्सला 2019ला प्रश्न आलेला आहे, राज्याचे किती आणि केंद्राचे किती. मला 17 पाठ होतं, पण राज्याचे जास्त की केंद्राचे जास्त हे माहित नव्हतं, त्याच्यामुळे माझा तो प्रश्न ऑप्शन मध्ये दिलेलं होतं, केंद्राचे 9 आणि राज्याचे 8.
हे मी टिक केलेलं होतं, पण त्याचं ऍक्च्युअल उत्तर आहे 17 कर एकत्र झाले. केंद्राचे 8च आणि राज्याचे 9. केंद्राचे 8 आणि राज्याचे 9 एकत्र केलेले आहेत. त्याच्यानंतर 3 जीएसटीचे टॅक्स असतात. एक सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी. हे पण मला हिच्यामध्ये म्हणजे एक्सप्लेन करा म्हणून विचारलेलं होतं इंटरव्ह्यू मध्ये. सी म्हणजे सेंट्रल जीएसटी, एस राज्याचा जीएसटी, आयजीएसटी. आणि त्यांनी असं विचारलं होतं की आयजीएसटी कोण गोळा करतो आणि कोणाला दिला जातो. त्याचं आयजीएसटी हे सेंट्रल गव्हर्नमेंट गोळा करतं आणि ते तिच्यावरती ज्या राज्यात उपभोग झालेला आहे, ज्या राज्यात उपभोग झालेला आहे त्या राज्याला दिलं जातं आणि ज्या राज्यातनं तो विक्री केलेला आहे त्या राज्याला 1% दिलं जातं. हे त्याचं म्हणजे आयजीएसटी मध्ये ते आहे, लेक्चर मध्ये सांगेल. त्याच्यानंतर हे जीएसटीचा जो म्हणजे अप्रत्यक्ष कराचा जो संक्रमण आहे, ज्या महत्वाच्या बाबी आहेत ज्या लक्षात ठेवायला हव्या त्या मी तुम्हाला साईडला दिलेले बघा. मॅन वॅट जे मॅन्युफॅक्चरिंग वॅट ते 1976 ला आलेलं आहे आणि ते फक्त अबकारी कराच्या बाबत लागू झालेलं होतं. त्याच्यानंतर 10 वर्षांनी मोड वॅट म्हणजे मॉडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आला, मोड वॅट, तो 1986-87 ला. त्याच्यानंतर 15 वर्षांनी म्हणजे अगोदर 10 वर्षांनी 15 वर्षांनी सेन वॅट म्हणजे सेंट्रल वॅट 2000 ते 2001 ला लागू झाला. जो सेंट्रलच्या बाबतीत सेंट्रल अप्रत्यक्ष करासाठी बाबतीत वॅट लागू झाला, सेन वॅट म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आहे पुढचा वॅट 5 वर्षांनी आला, जो 1 एप्रिल 2005 ला लागू झालेला आहे. त्याच्यानंतर जीएसटी जो 1 जुलै 2017 ला लागू झालेला आहे. ह्या डेट आणि हा क्रम तुम्हाला लक्षात असायला हवा, जो परीक्षेमध्ये फायदेशीर खूप ठरेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन शेअर करतोय. एकच मिनिट. अर्थशास्त्राच्या बाबतीत जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्हाला बारीक सारीक गोष्टी माहीत असल्या आणि तुम्ही जे म्हणजे रिपीट वाचन असेल ना आणि स्वतःचं अनालिसिस असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही जास्त वाचत असाल ना तर तुमचे खूप प्रश्न बरोबर येतात. आणि त्या प्रिव्हियस इयर म्हणजे तुम्ही सारखं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणतोय, मॅप म्हणतोय, ह्या सर्व बाबी तुम्हाला स्वतःच्या तयार करताना काही बाबी अशा आहेत की ते फक्त काही मुलं काय करतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्या, पेन गिरवा पूर्ण मोठं आणि काय परीक्षेमध्ये तर काही येत नाहीये, म्हणजे चुकतंय कंटिन्यू. तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवत असताना तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन समजलं पाहिजे की मी का टिक करतोय, माझं उत्तर का आलं नाही, का चुकतंय, ह्या सर्व बाबी तुम्ही चेक करायला हव्यात. फक्त सोडवायचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणून सोडवायचं, हे चुकीची पद्धत आहे पूर्ण. आता पुढचा प्रश्न बघा, 60 नंबरचा. पुढील पैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 चे कोणती निरीक्षणे बरोबर आहेत? आता हे एक लक्षात ठेवा, 2013-14च्या बजेट बद्दल विचारलेलं आहे आणि परीक्षा झाली होती जुलै 2017 ला. 17च्या परीक्षेमध्ये 13चा अर्थसंकल्प विचारलाय, मग हे सोडवायचा कसा? आता हा सोडवलेला मी आणि माझा हा लकीली बरोबर आलेला होता. तुम्हाला काही माहित नव्हता परंतु बरोबर आलेला होता. त्याच्यामुळे कसं सोडवलं बघा, इतकंच की पहिलं स्टेटमेंट काय केलेलं त्यांनी, विधान काय, वर्ष 2013-14 मध्ये योजना अंतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली. आपल्या देशामध्ये असं कधी झालंय का की योजनेसाठी कमी केले जात आहेत पैसे, म्हणजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शब्द काय टाकलेत, बरीच जास्त कपात झाली. मी म्हणलं की एवढं टोकाचं वाक्य म्हणजे खूप कपात झाली वगैरे खूप वाक्य असलं काही, म्हणजे हे काही चुकीचं नाही, मला पटलं नाही वाक्य आणि मी ते कट केलं. पटलं नाही याचं की बरीच जास्त कपात असं काही कधी योजनांच्या बाबतीत होत नाही भारतामध्ये. त्याच्यामुळे हे म्हणजे पूर्ण अभ्यासावरून प्रत्येक वेळेस जे आपण अर्थसंकल्प वाचतो त्यावरनं समजून येतं. त्यामुळे हे कट केलं. त्याच्यानंतर राहिलं काय, मग कोणते बरोबर नाही विचारलेलं होतं. एक आणि पहिला ऑप्शन आणि चौथा ऑप्शन येऊ शकतं, सर्व तरी चुकीचे असू शकतात किंवा एक नंबर तर चुकीचं असतं, मला आलं. त्याच्यानंतर बघा, त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता. हे असलं चांगलं चांगलं बोलणं बजेटमध्ये होत असतं. गुंतवणुकीत आम्ही एवढं वाढ करू, 10,000 कोटी गुंतवणूक, 1 लाख कोटी गुंतवणूक येणार आहे एका वर्षामध्ये, सर्वसमावेशक विकास
असल्या भारी प्लॅनिंग आणि जड जड शब्द हे आपल्या बजेटमध्ये असतात आणि जे चांगले शब्द असतात ते बरोबरच असलं पाहिजे. दुसरं विधान बरोबर आहे. त्यामुळे माझं 2 तर उत्तर चुकीचं येणार नाही आणि 4 पण कट झालं. राहिला प्रश्न ए आणि सी चा. आता काय? वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 2.5% या प्रमाणात अनुमानित करेल. आता वित्तीय तूट आपल्याला 5 इयर प्लॅन किंवा FRBM जो कायदा आहे 2003 चा त्याच्यामध्ये 3% म्हणलेला आहे. ह्याने तर 2.5% म्हणतायत. म्हणजे काहीतरी चांगलं सांगतायत म्हणून मी हे पण ऑप्शन बरोबर धरलं होतं आणि माझं एक मी टिक करून आलेलं होतं. आणि हे माझं लकीली बरोबर आलं. माझा जो जोरात बॅट फिरवली होती डोळे झाकून त्याचा 6 बसलेला होता. आणि ते 6 बसला इन द सेन्स मला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती होती. म्हणजे कोणतं कट करायचं हे समजत होतं. कारण वाचन आणि बाकीचं सगळं अनालिसिस याच्यावरून तुम्ही ह्याचं उत्तर शोधू शकता. आता काय? बजेट म्हणला की लक्षात ठेवा 2017 वर्ष. 2017 पासून काय काय झालं? योजना तर एकत्र केलं. रेल्वे बजेट एकत्र केलं. त्याच्या पुढच्या वर्षी काय केलं? तर त्यांनी काय करून ठेवलं की 1 फेब्रुवारीला बजेट मांडायचं. हे 2017-18 ह्या 2 बाबी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे 5 इयर प्लॅन कधीपर्यंत होता? 2017 पर्यंतच होता. त्याच्यामुळं म्हणजे 12 ते 17 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. ह्याच्यावरून तुम्ही ते योजनेतर कसं कॅन्सल झालं हे पण लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला विशिष्ट योजनेतरच लक्षात राहत नाहीये त्या काळामध्ये तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? ह्याचा एक फायदा तुम्हाला की 12वी पंचवार्षिक योजना किती ते किती होती? 12वी पंचवार्षिक योजना ही फक्त 2012 ते 2017 कालावधी होता. 2017 कालावधीचं काय झालं आपण की नियोजन आयोग कॅन्सल केलं. त्याच्यानुसार आपण योजनेतर जे फरक आहे तो पण बंद करून टाकलेला आहे 2017ला. आणि 18 मध्ये काय झालं की आपण 1 तारखेला बजेट मांडायला सुरुवात केली. ह्या 2 बाबी अगोदर लक्षात ठेवा. बजेटच्या बाबतीत त्या कायमस्वरूपी पाठ असायला हव्या. त्याच्यानंतर तुटीच्या बाबतीत खूप कन्फ्युज होतो. परीक्षेत तुटीच्या वरती जर प्रश्न आला तर मोस्टली चुकतो. त्या चुकायचं नसेल तर 1-2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. महसुली तूट, भांडवली तूट एकच आहे. तूट म्हणजे काय की उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, त्यावेळेस तूट. महसुली तूट, महसुली उत्पन्न कमी, महसुली खर्च जास्त. भांडवली तूट केव्हा निर्माण होईल? भांडवली उत्पन्न कमी आणि भांडवली खर्च जास्त. तर महसूल आणि भांडवली कसं लक्षात ठेवायचं? महसुलाच्या बाबतीत असं आहे की कर गोळा केला जातो ते महसुलामध्ये जातं. हे एक पहिलं लक्षात ठेवा जे आपल्याशी रिलेटेड आहे. आणि कराच्या बदल्यात काही दिलं जातं का? तर ते दिलंच जाईलच ह्याची गॅरंटी नसते. म्हणजे 100 रुपये कर भरला तर 100 रुपयाची वस्तू तुम्हाला दिली जाते का? तर नाही, असं काही नसतं. त्याच्यामध्ये त्याला बंधनकारक नाही. त्यामुळे काय महसूल हा वन वे आहे. ते फक्त घेतात, त्याच्या बदल्यात काही देत नाही. तर भांडवली तुटीमध्ये काय? भांडवल काय लक्षात ठेवायचं की भांडवली वस्तू जर एखादी भांडवली खर्च केला तर त्याच्यातनं उत्पन्न येत असतो. म्हणजे कसं की जर दवाखाना बांधला तर त्यातनं सरकारला काही उत्पन्न येतं, किंवा शाळा बांधली तर त्याच्यातनं उत्पन्न काय आहे तर शिक्षित वर्ग निर्माण होतो. त्यानंतर एखादा प्लॅन्ट टाकला, म्हणजे समजा आपलं मोठं एखादा उद्योग चालू केला त्यांनी, भेळ आहे, इस्रो आहे, असल्या कंपन्या सरकारच्या, ह्याच्यामध्ये काही गुंतवणूक केली त्याच्यातनं काहीतरी प्रोडक्शन येणारच आहे. म्हणजे भांडवली बाब एक जर विचार केला तर 2 वे आहे. त्याच्यामध्ये पैसा टाकला तर त्याच्यातनं येतं. आणि महसुली बाब आहे ती सिंगल वे आहे, सिंगल रोड आहे. त्याच्यातनं डबल ड्रायव्हिंग केली जात नाही, ती एकाच बाजूने केली जाते. मग त्याच्यात तुटीचं असं लक्षात ठेवा. आणि अर्थसंकल्पीय तूट म्हणजे महसुली तूट प्लस अधिक भांडवली तूट म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. हे पहिली व्याख्या. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे कशी येणार? पूर्ण अर्थसंकल्प मांडताना एकूण अर्थसंकल्पीय उत्पन्न मायनस एकूण अर्थसंकल्पीय खर्च, म्हणजे तुमचा खर्च जास्त आहे तेव्हा अर्थसंकल्पीय तूट. ही संकल्पना काय बरोबर नाही म्हणली 1997 ला. ही संकल्पना बंद केली आणि सरकारने सांगितलं की आमचं जितकं खर्च होईल ना तितकं आमचं उत्पन्न असेल, आम्ही 100% पॉझिटिव्ह आहोत. त्यांनी काय सांगितलं? मग त्या 2097 पासून कुठली संकल्पना आली तर राजकोषीय तूट. मग आपण काय म्हणलंय आता? आमचा जेवढा खर्च होईल तेवढं आमचं उत्पन्न असेल. ते असतं का? तर नाही. मग ते जितकं आपल्याला व्याज किंवा कर्ज घ्यावं लागतं ना ते म्हणजे राजकोषीय तूट. ही संकल्पना राजकोषीय तुटीची आणली. मग राजकोषीय तूट म्हणजे काय काय असतं त्याच्यामध्ये? तर जे अर्थसंकल्पामध्ये निर्माण झालेली तूट आहे त्या अर्थसंकल्पित तूट आणि ते भरायसाठी लागणारं कर्ज आणि इतर देयता. इतर देयतेमध्ये काय असतं? जे आपण जे पीएफ अकाउंट आहे आमचं नोकरदारांचं, त्यानंतर जे महिलांच्या बाबतीत जे बालकांच्या बाबतीत एक वेगवेगळ्या स्कीम असतात, बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत जे अकाउंट काढलेले आहेत, त्याच्यानंतर किसान कार्ड, त्याच्यानंतर किसान स्कीम्स, नॅशनल सेव्हिंग फंड, ह्याच्यामध्ये जे पैसे गुंतवलेले राहतात लोकांनी ते सुद्धा सरकार ठेवून घेतं आणि ते खर्च करतं.
मग ते सुद्धा राजकोषीय तुटीमध्ये येतं. राजकोषीय तूट ही मोठी डेफिनेशन आहे. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, की एकूण अर्थसंकल्पीय उत्पन्न मायनस एकूण अर्थसंकल्पीय खर्च वजा एकूण खर्च, उत्पन्न वजा खर्च, म्हणजे जो 1997 ला बंद झाला हे लक्षात ठेवा. 1997 पासून राजकोषीय तूट हे व्याप्तीला आली. राजकोषीय तूट म्हणजे काय, जो सरकारने आम्हाला सगळं उत्पन्न येणार आहे म्हणलेलं आहे, जे भरायला लागणार आहे त्यांना एक्स्ट्रा पैसे, जे अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज प्लस इतर देयता हे राजकोषीय तुटीमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 61 नंबरचा. 61 नंबरचा प्रश्न, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये, आता आपण वरती तुटच म्हणलेलं होतं, खाली आले बघा, भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. तूट भरून काढण्यासाठी भारत सरकार काय काय करतं, प्रश्नाचा डायरेक्ट प्रश्न आहे, म्हणजे साधा प्रश्न. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे ही बाब येते. उत्पन्न भागवण्यासाठी आरबीआय कडनं कर्ज घेणे ही बाब येते. आता पुढचं काय बघा, सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंड्यांच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे. हुंड्या म्हणजे काय असतात, बॉन्ड असतात. ते बॉन्ड बाजारात सरकार आणतं आणि त्या बॉन्डच्या बदल्यात आरबीआय सरकारला पैसे देत असतं. हे काय असतं, असे बॉन्ड असतात जे पहिल्या वेळेस इश्यू होत असतात, त्यांच्या संबंधित आरबीआय देतं आणि सरकार चलन निर्मिती करणे, नवीन पैसा छापायच्या, नोटा छापायच्या आणि तूट भरून काढायची. आणि चौथी एक आहे की परकीय कर्ज घेणे. परकीय कर्ज घेणे ही सुद्धा चौथी बाब आहे. म्हणजे 4 बाबीतनं ऑप्शन हे काय सर्व बरोबर आहे याचं उत्तर मी तुम्हाला तुटीचं सांगतोय. तूट 4 बाबीतनं भरू शकतं सरकार. एक, रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेणे. त्याच्यानंतर दुसरं, सरकारी हुंड्याच्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडनं साठा, जर रिझर्व्ह बँकेचा साठा आहे त्याचा सरकारी हुंड्या द्यायच्या आणि ते साठा घ्यायचा. त्याच्यानंतर तिसरी, आरबीआय कडनं चलन निर्मिती करणं. चौथं, परकीय कर्ज घेणे. आता 3 बाबी आरबीआयशी रिलेटेड आहेत. आरबीआय कडनं कर्ज, आरबीआयला हुंड्या देऊन त्यांचं साठवलेले पैसे घेणे आणि तिसरं आरबीआयला पैसे छापायला लावणे, हे 3 बाबी. आणि चौथी आहे परकीय देशाकडनं कर्ज घेणे. आता बघा, भारतामध्ये तुटीची संकल्पना आहे ती संकुचित आहे. भारत संकुचित दृष्टिकोनातून तुटीच्या अर्थसंकल्पाकडे पाहतो आणि अमेरिकेमध्ये व्यापक दृष्टिकोनातून तुटीच्या संकल्पनेकडे पाहिलं जातं. मग जे सार्वजनिक बाजारात घेतलेले कर्ज असतात, म्हणजे लोकांकडनं घेतलेले कर्ज असतात ना, की बँकेकडनं किंवा खाजगी लोकांकडनं घेतलेले कर्ज, हे सरकार अमेरिकेतलं ग्राह्य धरतं राजकोषीय तुटीमध्ये. परंतु भारतामध्ये तुटीच्या संकल्पनेमध्ये बाजारातून घेतलेलं कर्ज घेतलं जात नाही, हे एकच लक्षात ठेवा. आता ह्या तुटीच्या बाबतीत एक कायदा आहे, तो परीक्षेला खूप रिपीट येतो, तर तो आहे FRBM ऍक्ट 2003चा. त्याच्यातलं यासाठी ते कायदा 3चा आहे. मग ह्या कायद्यानुसार जे रूल तयार करायचे, कायदा तर तयार केला 2003ला, मग कायदा तयार केला, मग त्या कायद्यानुसार काही रूल्स बनवायचे होते, त्याच्यासाठी एक कमिटी नेमली होती, विजय केळकर कमिटी 2004ची. मग त्यांनी रूल तयार केले. 2004लाच FRBM रूल आहेत 2004चे. कायदा 2003चा, तिच्यासाठी एक कमिटी बनवली, विजय केळकर समिती, त्यांनी रूल तयार केले कायद्याला अनुसरून आणि ते रूल आहेत 2004चे. आता ह्या कायद्यामध्ये 2003चा आहे. आता 2020च्या काळामध्ये 17 वर्ष जुना कायदा, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी NK सिंग समिती 2016 साली गठीत केलेली होती. त्यांनी दिलेल्या शिफारशी लागू झालेल्या आहेत. 2022 पर्यंत कंट्रोलमध्ये आणायचं आहे राजकोषीय तूट आणि महसुली तूट. आणि एक क्वेश्चन आयोगाला खूप आवडणारा FRBM कायदा 2003 पासनं चा एक आहे, जो आहे महसुली तूट 0 करणे, राजकोषीय तूट 3 करणे आणि 2009 पर्यंत टार्गेट. हा कमीत कमी 5 ते 6 वेळेस प्रश्न आलेला आहे. तो कोणता तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधनं लक्षात येईल. आता तुटीच्या भरण्याचे परिणाम काय काय होतात, बेरोजगारी कमी होते, महागाई, बेरोजगारी कमी होते, म्हणजे पैसा आला तर वेगवेगळे रोजगार निर्माण होतात, उत्पादन क्षमता वाढते, लोक खरेदी करतात मार्केटमध्ये पैसा आला तर, मग त्याच्यामुळं खरेदी जर लोक करायला लागले तर प्रोडक्शन वाढवावं लागतं. प्रोडक्शन वाढवायचं असेल तर बेरोजगारांना म्हणजे रोजगार द्यावा लागेल, हे बेरोजगारी कमी होते, त्याचा फायदा आहे. महागाई वाढते, पैसा जर जास्त आला लोकांकडे तर लोक खरेदी करायला जातील, खरेदी करायला गेले तर अचानक उत्पादन वाढणार नाही मार्केटमधलं, अचानक उत्पादन वाढलं नाही तर बाजारात आपोआप वस्तूंच्या किमती वाढतील. त्याच्यानंतर तिसरं आहे पतनिर्मिती होईल. पतनिर्मिती म्हणजे काय, तर तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये आरबीआय मध्ये आपण काय वाचलं की आरबीआय मध्ये जो राखीव साठा होता तो मार्केटमध्ये आलेला आहे, म्हणजेच बाजारामध्ये आलेला आहे. तर बाजारामध्ये आरबीआय कडले पैसे आले
तर ते बँकेमध्ये डिपॉझिट होतील आणि बँका ती कर्ज देईल, कर्ज बँकेत आणि जमा ह्या सर्व म्हणजे बँका तिची पतनिर्मिती करतील. 10 रुपयाचं ते 50 रुपये करतील, त्यालाच पतनिर्मिती आपण म्हणतो. आणि आर्थिक विकास होईल म्हणजे काय की हे सर्व करायचं कशासाठी, तर ते देशाच्या आर्थिक विकासासाठी हे करणं देशासाठी क्रमप्राप्त आहे. त्याचे फायदे आणि तोटे आपण पाहिलेले आहेत. आणि FRBM कायदा 2003 चांगला करून ठेवा. NK सिंग समिती 2016ची आहे. 15 वित्त आयोगाचे सुद्धा ते अध्यक्ष होते. ह्या सर्व बाबी NK सिंग यांच्या बाबतीत लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा आहे, पुढचा आणि आजचा शेवटचा क्वेश्चन, बाकी उद्याच्या लेक्चरमध्ये घेईल. पुढचा आणि शेवटचा जो मी ग्रुपवरती शेअर करतोय, 62 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्या बाबतीत पण तो असाच आहे, म्हणजे तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातूनच किंवा डायरेक्ट सोडवावा लागेल. कारण हा प्रश्न तुम्ही देताय परीक्षा 2017ची, अभ्यास करताय 2 वर्ष झाला असं समजूया आपण, आणि मग अचानक त्या म्हणजे कधीचा प्रश्न आलाय हा, 2017 मध्ये 2013च्या बजेटचा. मग आता उत्तर कुणाला येणार आहे, ते आलं की तुमचं जे म्हणजे वेगवेगळा अभ्यास असेल, अभ्यासाची पद्धती असेल, त्यानुसार ते तुम्हाला बरोबर येतील. म्हणजे तुम्ही काय काय ठरवू शकता बघा. पहिला आहे 62, वित्तीय वर्ष 2013-14च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या. आता मी हा प्रश्न कसा सोडवला होता, 13-14चं मला काय अंदाजपत्रक माहित नाही, त्याच्या बाबतीत काय मी त्यावेळेस अभ्यास पण करत नव्हतो. तर असं सोडवा की सगळ्यात मोठा जो ऑप्शन असेल तो टिक करून या. मी काय वाचलेलं पण मी सांगितलेलं. आता तुम्ही असं काय करू नका, परंतु जे माहित आहे वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा. पहिला ऑप्शन आहे, तेव्हा अस्तित्वात असलेली करप्राप्त उत्पन्न मर्यादा वाढवली परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले. काय माहित नाही. तेव्हा अस्तित्वात असलेली करप्राप्त उत्पन्न मर्यादा वाढवली आणि वैयक्तिक आयकर तेवढेच ठेवले. तेव्हा अस्तित्वात असलेली करप्राप्त उत्पन्नाची मर्यादा बदलली नाही, तसेच वैयक्तिक आयकर सुद्धा बदलले नाहीत. मी असं पण विचार केला होता की 2013-14चा इलेक्शन येणार आहे 2014ला, त्यांनी काही वेगळं काही घेतले नसतील डिसिजन वगैरे, लोकांना काही विरोधात जायचं असं, म्हणजे लोकांना काही प्रॉब्लेम होतील किंवा आपल्या बाजूने विरोधात मत तयार होईल असं काही शासन निर्णय घेणार नाही असा विचार केला होता. आयकर वगैरे काही वाढवणार नाहीत कारण 14चं इलेक्शन असेल आणि 13ला बजेट मांडताना असं काहीतरी लक्षात ठेवलं. आणि मी मोठा ऑप्शन 3 आहे तो टिक करून आलेला होता. जसं जे येतात 2000 म्हणजे 4-5 वर्षापूर्वीचं बजेट आहे किंवा कराचे उत्पन्न आहे, तो कराचा उत्पन्न आजच्या कराच्या उत्पन्नानुसारच लिंक लावायचा असतो किंवा बजेटचं आजच्या बजेटच्या नुसारच लिंक लावायचा आणि जे तुमचा प्रिव्हियस इयरचा अभ्यास असेल त्याच्यानुसार तो लावायचा असतो. आणि बाकी म्हणजे असे काही परीक्षेमध्ये 95 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न असतील, त्याच्यातले 95 म्हणजे 5 प्रश्न हे तुम्हाला असे असतात जे फुलटॉस किंवा यार्कर, अचानक बॉल ते धरलेला असतो की व्यवस्थित टप्पा टाकायचा, परंतु ते जवळ येऊन बॉलर आपल्याला समजत नाही, डायरेक्ट अंगावर फेकून देतो. त्यावेळेस तुम्हाला तो प्लॅन केला राहता तुम्ही प्लेड करण्याचा, परंतु तो कधी छक्का जाऊ शकतो किंवा तुमचा विकेटही पडू शकतो त्याच्यामध्ये. मग बिनधास्त खेळायचं. 5 तर बॉल आहेत असे. तुम्हाला 95 क्वेश्चन तुमच्या बाबतीत आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आजचं हे म्हणजे 2017च्या पेपरचं 62 प्रश्नापर्यंतच घेऊया. पुढचं एक्सप्लेनेशन मी उद्या घेईन. त्यासोबतच जे आपले सायन्सचे असतील म्हणजे तुम्हाला 2 ते 3च प्रश्न आहेत ते मी ग्रुपवरती शेअर करतो. त्यानंतर सायन्सचं डिस्कशन, सायन्सचं सगळं म्हणजे 2000 प्रिव्हियस इयर पेपरचं डिस्कशन आपल्या ग्रुपवरती एमपीएससी ग्रो टुगेदर आणि एमपीएससी एक्सप्रेस या दोन्ही चॅनलवरती संदीप पाटील जे आपल्या फास्ट ट्रॅक बॅच आणि मेंटरशिप बॅच मध्ये सायन्स शिकवतात आणि त्यांचे ओपन टू ऑल पण लेक्चर आहेत. ते प्रिव्हियस इयर सगळे पेपर ओपन टू ऑल घेणार आहेत डिस्कशन. हे सायन्सचा पार्ट असेल आणि बाकीचे म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये झालं असतं. मी उद्या घेईन डिस्कशन. आणि काही बाबतीत जे हे आहेत म्हणजे सायन्स, इकॉनॉमिक्स, सायन्स, त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग याच्या बाबतीत काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे होती. मी तर 8चा विद्यार्थी आहे, परंतु मला चांगल्या पद्धतीने मी 8 ते 9 मार्क घेतो. म्हणजे कंबाईनचे पेपर 8, 9, 10. जर पेपर सोपा आला तर ते प्रश्नावर डिपेंड करतं. जर लेंदी नसतील तर ते लवकर आणि लेंदी असतील तर मग ते कमी प्रश्न बरोबर, परंतु मला ते येतात. ते कसं असेल, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी कशी असेल, किती सोडवायला पाहिजे, तुम्ही अनालिसिस कसं केलेलं आहे, हे सर्व मी उद्याच्या लेक्चरमध्ये प्लस तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला मेसेज करा किंवा मग लेक्चरमध्ये विचारू शकता. उद्याच्या आपण 7:30लाच लेक्चर असेल आपलं, त्यावेळेस मी बाकी राहिलेलं एक्सप्लेनेशन प्लस तुमचे प्रश्न
आणि काही ट्रिक्स ज्या महत्वाच्या आहेत पेपर सोडवताना त्या मी उद्या शेअर करेन. उद्याच्या लेक्चरमध्ये 7:30लाच होईल. आपले कंबाईन बॅचच्या मुलांचं लेक्चर हे कंबाईन ओपन टू ऑलच आहे. फास्ट ट्रॅक बॅचचं लेक्चर. त्याच्यानंतर बाकी आपलं विषय वाईज लेक्चर हे आपल्या प्रायव्हेट ग्रुपवरती होईल. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं तर आपल्या कंबाईन बॅचला ऍडमिशन घ्या. बॅचच्या बाबतीत काही इन्क्वायरी असेल तर एमपीएससी ग्रो टुगेदर पण आहे तुम्हाला माहिती, ते करा किंवा मला मेसेज करा. आपल्या बॅचची फीस, त्याच्यानंतर त्याचं पेमेंटची मेथड सगळं तुम्हाला तिथे समजेल. आणि आपला आता इकॉनॉमिक्सचा बॅच मध्ये सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांची मागणी होती मेंटरशिप बॅचच्या की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे अनालिसिस करावे त्याच्याबाबत सांगा. तर त्याच्यासाठी हा लेक्चर घेतलेलं होतं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर हँड रेज करून विचारू शकता किंवा मग तुम्ही मला पर्सनली